मला थोडासा गोंधळच वाटतोय बरं का. हा लाईव्ह आहे. ओके, लाईव्ह झालंय सर. ओके. जय भीम मित्रांनो. स्वागत आहे आपलं आंबेडकराईट टीव्ही, आंबेडकराईट पार्लमेंट आणि BAWS म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस या पेजेस वरती आणि चॅनल्स वरती. या अंतर्गत आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी बाबासाहेबांची पुस्तकं, भाषणे, लेख बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस अंतर्गत जी छापलेली आहेत ती वाचावी आणि त्याचा अभ्यास करावा असं प्रयोजन केलेलं आहे. तर त्याचा भाग म्हणून वेगवेगळे बरेच दिवस झाला आम्ही वेगवेगळे उपक्रम करत होतो आणि त्याचा भाग म्हणून कालपासून आम्ही परत एकदा बुद्ध अँड हिज धम्म याच्या अभ्यासाची सुरुवात केलेली आहे. काल त्याच्या इंट्रोडक्शनचा थोडा भाग झाला होता. त्यातला पहिला प्रॉब्लेम, इंट्रोडक्शन मधला पहिला प्रॉब्लेम जो परिव्राज्य विषयीचा होता तो झालेला आहे. आता आज दुसरा प्रॉब्लेम सुरू करणार आहोत. चर्चा सुरू करणे अगोदर याला आता चर्चा म्हणालोच मी बोलता बोलता, पण मी सांगू इच्छितो की ही चर्चापेक्षा जास्त आम्ही याला अभ्यास म्हणून बघतोय की ही पुस्तकं वाचायची, बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं वाचायची आणि ती समजून घ्यायची. आणि या पुस्तकांच्या व्यतिरिक्त जे रेफरन्स येतील, आता हे वाचता वाचता एखाद्याला काही विचार जे येतील ते आम्ही बोलू, त्याच्यावर थोडीफार चर्चा करू, पण ते जेवढं कमी ठेवता येईल तेवढं बरं असं आमचा प्रयत्न आहे. कारण मागच्या काही डिस्कशन्स मध्ये असं झालं की काही वादातीत मुद्दे आले आणि मग इथं जे पॅनलिस्ट होते ते मुद्दे पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. तर काही हरकत नाही, तेही करता येईल, पण ते वाद जरा जास्त वाढल्यासारखा वाटू लागला आम्हाला. आणि इथं ते पटवून देण्याकरता तेवढा वेळ आपण देऊ शकणार नाही आणि त्याच्या काही मर्यादा असतील, म्हणून तिकडं आपण जात नाही. आपला आपला उपक्रम आहे की ही पुस्तकं वाचावी आणि समजून घ्यावी. तर आणि आम्ही आशा करतोय की हा उपक्रम आपल्याला आवडत असेल. याच्याशिवाय काही आपल्या सूचना असतील तर त्या कमेंट करून आम्हाला आपण सांगत गेलात तर आपले आभारच. पण व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज पोहोचतील. ओके. तर आपल्यासोबत संजय नगरकर सर आहेत, अमित मेधावी सर आलेले आहेत, काही कारणामुळे बहुधा त्यांचा व्हिडिओ ऑफ झालेला आहे, आणि माझे मित्र सुनील सोनवणे सोबत आहे. तर तर काल वाचन करत होतो आपण, तर ते परिव्राज्यपर्यंत आलं होतं. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर बाबासाहेब म्हणतात इंट्रोडक्शन्स मध्ये की बुद्धिझमच्या इंटरेस्ट मध्ये, म्हणजे बुद्धिझम विषयी लोकांचा इंटरेस्ट वाढत आहे आणि ते सहसा दिसत आहे, पण त्यांच्या आयुष्यावरती आणि त्यांच्या शिकवणीचं स्पष्ट आणि सुसंगत मांडणी कुठं सापडत नाही. आणि नॉन बुद्धिस्ट लोकांना तर यामुळे ते फारच अवघड होतं बुद्धांची शिकवण समजायला. आणि निकायाज म्हणजे त्रिपिटकावर अवलंबून राहिलं तर बुद्धांची लाईफ स्टोरी सांगणं फार अवघड जाते आणि त्यांची शिकवण सांगणं तर त्याहून अवघड जाते. तर आणि परत बाबासाहेब म्हणतात की जेवढे काही धर्म संस्थापक आहेत त्यापैकी बुद्धांच्या लाईफ वरतीच त्यांची लाईफ स्टोरी आणि शिकवण सांगणं हे बॅफलिंग नसलं तरी पझलिंग मात्र फार जास्त आहे. मग त्यावरून त्यांनी म्हणले की जे किमान बुद्धिस्ट लोक आहेत त्यांनी तरी चर्चेला बसून हे प्रॉब्लेम दूर करू नयेत का, त्यांच्यावर प्रकाश टाकू नयेत काय. परत मग त्यांनी डिस्कशन करावेत, लोकांनी डिस्कशन करावेत, म्हणून त्यांनीच बाबासाहेबच म्हणतात की आय प्रपोज टू सेट देम आउट, म्हणजे मी सादर करतो काही प्रश्न. मग त्यातला पहिला प्रश्न त्यांनी परिव्राज्याविषयी सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये आज ट्रॅडिशनल आन्सर असं होतं की बुद्धांनी परिव्राज्य ही मृत माणूस, आजारी माणूस आणि वृद्ध माणूस बघून घेतलेली आहे. पण बाबासाहेब म्हणतात की हे प्लॉजिबल वाटत नाही आणि रिझनला म्हणजे बुद्धी प्रामाण्याला पटणार नाहीये. कारण बुद्धांनी परिव्राज्या गौतम सिद्धार्थांना म्हणता येईल, कारण बुद्ध होईपर्यंत ते सिद्धार्थ गौतम होते. सिद्धार्थ गौतमाने परिव्राज्या ही 29व्या वर्षी घेतली, तर तोपर्यंत त्यांना ही दृश्य दिसलीच नसतील हे शक्य वाटत नाही. इथपर्यंत आलो होतो आपण. आता दुसरा प्रॉब्लेम. ओके, वाचू सर? तर मी वाचत जातो सर. जिथं आपल्याला काही कोणाला एक्स्ट्रा माहिती द्यावी वाटली त्यावेळी मला थांबवलं तर बरं पडेल असं म्हणतो मी. ओके. The second problem is created by the four Aryan truths. Do they form part of the original teachings of the Buddha? This formula cuts at the root of Buddhism. If life is sorrow, death is sorrow, and rebirth is sorrow, then there is an end of everything. Neither religion nor philosophy can help a man to achieve happiness in the world. If there is no escape from sorrow, then what can religion do? What can Buddha do to relieve man from such sorrow, which is even there
विच सलग इज वाचता एव्हर पूर्ण? देअर इन बर्थ इटसेल्फ. नाही सलग परत वाचता की नाही, थोडं मी थोडं? मला त्याचा अर्थ लागेपर्यंत वाचून घेतलं मी. अच्छा, तुम्हाला. हा हा. हा 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 म्हणजे आता हे एक एक सेंटेन्स घेऊन याचं मराठी ट्रान्सलेट करतो मी. द सेकंड प्रॉब्लेम इज क्रिएटेड बाय द 4 आर्यन ट्रुथ्स. दुसरा प्रश्न आहे जो 4 आर्यन ट्रुथनी उभा केलेला आहे. 4 आर्यन ट्रुथ म्हणजे 4 आर्य सत्यांनी दुसरा प्रॉब्लेम 4 आर्य सत्यांनी केलेला आहे. मग बाबासाहेबच इथं प्रश्न विचारतात की ते बुद्धाच्या ओरिजिनल टीचिंगचा भाग होते का? 4 आर्य सत्य हे बुद्धांच्या मूळ शिकवणीचा भाग होते का? आणि परत बाबासाहेब म्हणतात की दिस फॉर्म्युला कट्स ऍट द रूट ऑफ बुद्धिझम. म्हणजे ते 4 होते का नाही आणि ते मूळ बुद्धांच्या शिकवणीत होते का नाही, हा जो फॉर्म्युला आहे हा बुद्धिझमच्या एकदम मुळापर्यंत पोहोचतो. कारण त्याच्या पुढे म्हणलेलं आहे की जर लाईफ इज सॉरो, इफ लाईफ इज सॉरो, जर जन्म हा दुःख, जर जीवन हे दुःख आहे, डेथ इज सॉरो, मृत्यू हे दुःख आहे, आणि रिबर्थ इज सॉरो, पुनर्जन्म हे दुःख आहे, जर हे तिन्ही दुःख असतील देन देर इज अन एंड ऑफ एव्हरीथिंग. मग सगळ्या गोष्टीचा एंडच झाला तिथे. बाबासाहेब काय म्हणतात की जर आयुष्य दुःख आहे, मृत्यू दुःख आहे आणि पुनर्जन्म ही दुःख आहे, तर मग तिथं सगळ्याच गोष्टींचा एंडच होऊन जातो. नायदर रिलिजन नॉर फिलॉसॉफी कॅन हेल्प अ मॅन. की धर्मही नाही आणि फिलॉसॉफीही नाही, तत्वज्ञानही नाही. धर्मही नाही आणि तत्वज्ञानही माणसाला मदत करू शकत नाही. कशाकरता मदत करू शकत नाही? टू अचीव हॅपीनेस इन द वर्ल्ड. जगामध्ये मग आनंद मिळवण्याकरता माणसाला मग धर्मही मदत करू शकत नाही आणि तत्वज्ञानही मदत करू शकत नाही. कधी? जर आपण आयुष्यालाही दुःख म्हणलं, मृत्यूलाही दुःख म्हणलं आणि पुनर्जन्मालाही दुःख म्हणलं तर. इफ देर इज नो एस्केप फ्रॉम सॉरो, then what can religion do? What can Buddha do to relieve man from such sorrow which is ever there in birth itself? मग काय? If there is no escape from sorrow, जर दुःखापासून मुक्ती नसेल, मग रिलीजन काय करू शकतो? देन व्हॉट कॅन रिलीजन डू? मग रिलीजन काय करू शकतो? व्हॉट कॅन बुद्धा डू? मग बुद्धा काय करू शकतो? कशा करता? टू रिलीव्ह मॅन फ्रॉम सच सॉरो, अशा दुःखापासून मानवाला मुक्त करण्यासाठी बुद्ध काय करू शकतो? कशा दुःखापासून? जे नेहमीच अस्तित्वात आहे जन्मामध्येच. मग काय? जर असं म्हणलं आपण की आयुष्य दुःख आहे, मृत्यू दुःख आहे आणि पुनर्जन्म दुःख आहे, हे जर मान्य केलं तर मग दुःखापासून मुक्तीच नाही. मग रिलीजनही काही करू शकत नाही आणि मग अशापासून बुद्ध तरी काय करू शकेल? अशा आयुष्यभर दुःख असणाऱ्या अवस्थेतून माणसाला मुक्त करण्याकरता. The 4 Aryan truths are a great stumbling block in the way of non-Buddhist accepting the gospel of Buddhism. काय? ही 4 आर्य सत्य हे सगळ्यात मोठा अडथळा आहे जे बुद्धिस्ट नाहीत, अबौद्ध जे आहेत. काय? ही 4 आर्य सत्य सगळ्यात मोठा अडथळा आहे अबुद्धांनी बुद्धांची शिकवण ऍक्सेप्ट करण्यामध्ये, बुद्धांची शिकवण स्वीकार करण्यामध्ये. फॉर द 4 आर्यन ट्रुथ्स डिनाय होप टू मॅन. कारण ही 4 आर्यन सत्य माणसाला आशा नाकारतात, माणसाला आशा देत नाहीत असं. द 4 आर्यन ट्रुथ्स मेक द गॉस्पेल ऑफ द बुद्धा अ गॉस्पेल ऑफ पेसिमिझम. ही 4 आर्यन सत्य जी आहेत हे बुद्धाच्या शिकवणीला, गॉस्पेलला शिकवणच म्हणता येईल सर? शिकवणीच आहे. हा, 4 आर्य सत्य जी आहेत ही बुद्धाच्या शिकवणीला, एक मिनिट मराठीमध्ये आचार तत्वांना असं म्हणलंय गॉस्पेलला, पण ठीक आहे. ही 4 आर्य सत्य बुद्धांच्या शिकवण्याला निराशावादी बनवतात, पेसिमिस्टिक बनवतात, निराशावादी बनवतात. मग बाबासाहेब प्रश्न विचारतात पुढं की डू दे फॉर्म पार्ट ऑफ द ओरिजिनल गॉस्पेल और आर दे अ लेटर अक्रिशन बाय द मॉन्क्स. की ते ओरिजिनल शिकवणीचा भाग आहेत का भिक्खूंनी ती नंतर जोडलेले आहेत? हा दुसरा प्रश्न बाबासाहेब देतात. ठीक आहे. तर यावर अधिक माहिती जर कोणी देऊ शकत असेल तर स्वागतच. सेंटेन्स बाय सेंटेन्स जाऊ ना.
ठीक आहे सर. मग पहिला सेंटेन्स आहे, द सेकंड प्रॉब्लेम इज क्रिएटेड बाय द 4 आर्यन ट्रुथ्स. दुसरा प्रश्न उभा केला आहे 4 आर्य सत्यांनी. आणि मग प्रश्न विचारलेला आहे की ते बुद्धांच्या मूळ शिकवणीचा भाग होते का. म्हणजे बहुधा बाबासाहेब इथं, म्हणजे इथं तरी या परिचय भागात तरी असं दिसतंय की बाबासाहेब शुअर नाहीयेत, किंवा बाबासाहेब प्रश्न विचारतात, स्वतःलाही विचारत असतील किंवा इतरांनाही विचारतात की 4 आर्य सत्य ही बुद्धांच्या मूळ शिकवणीचा भाग आहेत का, नाही का सर. बाबासाहेब परिचय भागात जो याच्या मागे जो पॅराग्राफ आहे, तर बाबासाहेब म्हणतात की विथ अ व्यू टू रेज डिस्कशन ऑन दिस प्रॉब्लेम आय प्रपोज टू सेट देम आउट हियर. तर बाबासाहेब जाणीवपूर्वक चर्चा घडून यावी, समस्यांवर चर्चा घडून यावी, यासाठी काही समस्या या परिचय भागातच मांडतात. आणि बौद्ध लोकांनी ते चर्चा करून जितका प्रकाश टाकता येईल तितका टाकावा, आणि ते बौद्ध धर्मात जे समस्या आहेत त्या समस्या त्यांचं निराकरण करून ते समजण्यास आणि समजून देण्यास मार्ग मोकळा करावा, असं ते मागच्या पानावर म्हणतात. त्यामुळे बाबासाहेबांनी चर्चा इनिशिएट करण्याकरता जाणीवपूर्वक अशा समस्यांवर चर्चा करता यावी, यासाठी काही प्रॉब्लेमॅटिक मुद्दे ज्याच्यात लोकांना सुस्पष्टता अजून आहे. अजूनही बघा समाजात आपण पाहतो की लोक 4 आर्य सत्य की 2 आर्य सत्य है ना, अशा प्रकारचे प्रश्न मांडत आहेत. तेव्हा अजूनही हा मुद्दा आहेच, तसाच आहे की आपल्याला हे 4 आर्य सत्य प्रॉब्लेमॅटिक वाटतात. मग आता 4 आर्य सत्य प्रॉब्लेमॅटिक वाटतात म्हणजे 4 की 2 हा मुद्दाच बाबासाहेबांनी इथे घेतला नाहीये. बाबासाहेब म्हणतात की 4 आर्य सत्यच प्रॉब्लेमॅटिक, आणि असं वाचताना इथे कुठेच लक्षात येत नाही की बाबासाहेब 2 आर्य सत्य प्रपोज करतात, 4 नाही. तर आता इथे बाबासाहेब चर्चा करण्यासाठी सांगतात की 4 आर्य सत्य हे समस्या क्रिएट करतात. मग त्याच्यानंतर ते डू दे फॉर्म पार्ट ऑफ ओरिजिनल टीचिंग ऑफ बुद्धा, असा प्रश्न स्वतःच करतात. तर आता याचा इथे उत्तर देत नाही. तर आता अनेक लोकांना वाटतं की उत्तर दिलं आहे ते कामाचंच नाही आहे, 4 नाही आहे, असं कुठेच तिथे दिसत नाही. फक्त असा प्रश्न विचारतात की ते मूळ शिकवणीचा भाग आहे किंवा नाही आहे, आणि त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. म्हणजे निष्कर्ष कोणीच दिला नाही, बाबासाहेबांनी दिलाच नाही, इथे तर दिलाच नाहीये, पण तिथे प्रश्न उपस्थित करतात असं मला वाटतं. म्हणजे ते मूळ शिकवणीचा भाग आहे किंवा नाही असा प्रश्न ते करतात. तर याच्यावरून उत्तर तर मिळत नाही, आपण चर्चा करावी लागेल तरच उत्तर शोधू शकू, आणि मग नंतर येईलच काय कशामुळे ते प्रॉब्लेमॅटिक वाटतात असं सांगतात ते. मग 2 वाक्य वाचून तर असंच लक्षात आला. कोणाला आणखी काही याच्यातून सांगायचं असेल की 2 आहेत की 4 आहेत, ते सांगू शकतात, तसा विचार करतात. तसा मग आपल्या याच्यात कमेंट मध्ये जर प्रश्न आला तर त्याचे उत्तर आपण देऊ शकतो, जर असेल तर. ते लाईव्ह वर लगेच कमेंट करतील का, सर्वे पाहतात का, ते माहित नाही. असं कमेंट तर काही आले नाही. कमेंट आले तर बघू सर आपण. ओके, हा, कमेंट आले तर चालेल. अमित सर. नगरकर सर म्हणतायत ते बरोबर आहे की बाबासाहेबांनी जसं सुरुवातीचा पण प्रश्न बघितला आपण परिव्रजेचा, तर तोही लोकांपुढे ठेवलेला आहे की अधिक संशोधन झालं पाहिजे, आणि हा पण प्रश्न लोकांसमोर ठेवलेला आहे. मी थोडं वेगळ्या पद्धतीनं याकडे पाहतोय. म्हणजे इथं जीवन दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, पुनर्जन्म दुःख आहे, तर सर्व काही संपलेच असा एक सर्वसामान्य माणसांचा पण ग्रह होऊ शकतोय, अशा पद्धतीनं पण बाबासाहेबांनी हे मांडलं असण्याची शक्यता आहे की असं असं बौद्ध धर्माविषयी म्हटलं जातं, तर त्याविषयी नेमका व्ह्यू काय आहे त्याविषयी चर्चा होऊन समाजामध्ये ते पोचावं. कारण बाबासाहेबांच्या काळात मध्ये आणि पूर्वी पण बुद्धाला निराशावादी किंवा दुःखवादी म्हटलं गेलंय, आणि दुःखवादी केल्याचा आरोप करूनच सर्वसामान्य माणसांमध्ये बुद्धिभेद करायचं काम केलं गेलेलं आहे. म्हणून या गोष्टींकडे बुद्धांनी कशासाठी म्हटलं असेल, किंवा खरोखर बुद्धांनी म्हटलेलं आहे का, बरं ते शब्दशः घ्यायचं का त्याचा व्यंग्यार्थ किंवा लक्षार्थ घ्यायचा किंवा रूपक म्हणून घ्यायचं, यासाठीही अधिक विस्तृत चर्चा करावी
या दृष्टीनं बाबासाहेबांनी इथं दिलंय असं मला वाटतं. आणि नगरकर सर जसं म्हणाले की 4 आर्य सत्य म्हणायची की 2 आर्य सत्य म्हणायची, हा प्रश्न नंतरचा आहे. पण आर्य सत्य ही दुःखाला धरूनच आर्य सत्य बुद्धांनी मांडलीत का, हा प्रश्न बाबासाहेब उपस्थित करून जणू काही वाचकांना मूळ बुद्धाची शिकवण पाहावी किंवा मूळ बुद्ध शोधावेत या दिशेनं पुढं नेण्याचं काम करतायत असं मला वाटतंय. ओके. तर धिस फॉर्म्युला कट्स ॲट द रूट ऑफ बुद्धिझम. हे 4 आर्य सत्य ओरिजिनल बुद्धांच्या शिकवणीचा भाग होते का, हे बुद्धिझमच्या मुळाशी जाते. आणि जर आयुष्य दुःखी असेल, मृत्यू दुःखी असेल आणि पुनर्जन्म दुःखी असेल, तर मग तिथं सगळ्याच गोष्टी संपून जातात. मग कोणता धर्मही त्याची मदत करू शकत नाही आणि कोणतं तत्वज्ञानही माणसाला या जगामध्ये आनंद मिळवण्याकरता मदत करू शकत नाही, असं तिथं म्हणलेलं आहे. तर इफ देर इज नो एस्केप फ्रॉम सॉरो, देन व्हॉट कॅन रिलिजन डू, व्हॉट कॅन बुद्धा डू टू रिलीव्ह मॅन फ्रॉम सच सॉरो विच इज एव्हर देअर इन बर्थ इटसेल्फ. की जर दुःखापासून मुक्ती नसेल, कारण म्हणलंय की जन्मच दुःख आहे, मृत्यूच दुःख आहे आणि पुनर्जन्मही दुःख आहे, मग जर असं दुःखापासून मुक्तीच नसेल तर मग धर्म काय करू शकतो? आणि मग बुद्धा तिथं काय करू शकेल? माणसाला त्या दुःखापासून मोकळं करण्यासाठी, जेव्हा की त्याच्या जीवनामध्येच दुःख आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि यामुळेच मग बाबासाहेब लिहितात तिथं की ही जी 4 आर्य सत्य आहेत, हे म्हणजे फार मोठा अडथळा आहे अबोधानी बुद्धिझम स्वीकारण्यामधला. एवढ्यात बोलता येईल सर? बोलता येईल ना. आता जाती जरा मरण जो आहे, हा पहिलाही प्रश्न तसाच होता की जाती जरा मरण जे आहे. सर ते काय, मला जरा एक्सप्लेन करू शकाल काय, जाती जरा मरण काय आहे? जाती म्हणजे जन्म, जरा म्हणजे ओके. म्हातारा होणे आणि ओके. मरण म्हणजे मरण. ओके ओके, हे आहे का? है ना? ओके, मी बऱ्याच वेळा ऐकलं तुमच्या चर्चेमध्ये, पण आम्हाला कळालंच नाही. ते ऍक्च्युली ते समजत नाही की हे काय जाती जरा मरण काय ते आणि लवकर लक्षात येत. आणि आमचं तेच म्हणणं होतं, आधीच्या चर्चा होऊ लागल्या ना, त्या विद्वानांच्याच चर्चा होऊ लागल्या असं दिसू लागलं की विद्वान लोक चर्चा करून उत्तर काढतायत काहीतरी. आमचं म्हणणं होतं आम्हाला ते समजतच नाही, मग एक एक शब्दाचे अर्थ सांगत गेलो तर बरं पडेल, नाही का? तर हा ठीक आहे, आता कळालं. प्रसिद्ध ते लोक जे जीवन चक्र किंवा काय ते असं चक्र सांगतात आणि त्याच्यात हे लिहिलेलं आहे की जाती जरा मरण पुनर्जन्म दुःख आहे. जाती म्हणजे जन्म घेणे. आता जन्म जर घेणे दुःख आहे, आता याच्यात बुद्ध तरी काय करणार? आता जन्म तर घेतला आहे, आता ते मरेपर्यंत जगत राहायचं आहे, मधोमधी म्हातारा पण व्हावं लागेल, मधात आजार पण येईल. सिद्धार्थ गौतमही मोठे झाले, म्हातारे झाले, आजार झाला, त्यांनाही हे शरीर त्याग करावं लागलं, म्हणजे मरावं लागलं. या सर्व प्रक्रियेतून बुद्धांना स्वतः पण त्याच्यातून जावं लागलं. जर बुद्धांकडे जाती जरा मरण हे दुःख असेल आणि याच्यावर बुद्धाकडे उपाय असेल, तर मग बुद्धच का मेले, बुद्धच का आजारी पडाले, मग बुद्धच का म्हातारे झाले? म्हणजे याच्यावर उपाय बुद्धांकडे नव्हताच. आणि मग जेव्हा एखादा क्लेम करतो व्यक्ती की मी दुःखावर उपाय शोधला आहे, आणि मग दुःख काय आहे असं विचारलं तर जाती जरा मरण पुनर्जन्म दुःख आहे असं जर म्हटलं आणि त्याच्याकडे उपायच नसलं, तर कोण्याही माणसाला, त्रस्त माणसाला, कोणालाही असं वाटेल की बुद्धांना उपाय, दुःखावर उपायच नाही त्यांच्याकडे, आणि मग ते आयुष्यभर दुःखीच राहावं लागेल. जेव्हा ते स्वतःच त्या दुःखातून मुक्त होऊ शकले नाही, तर बुद्धही स्वतःच काही करू शकले नाही आणि त्यांनी शोधलेला मार्गही स्वतःवरच कधी अप्लाय करू शकले नाही, तर बुद्ध तर दुःखमुक्ती होऊ शकत नाही. बुद्ध स्वतःच दुःखमुक्त होऊ शकले नाही, तर ते इतरांना काय दुःखमुक्तीचा मार्ग सांगू शकतील? अशा प्रकारे जर मांडणी केली की जाती जरा मरण हे दुःख आहे, तर माणसाला आशाच उरत नाही. म्हणजे ह्या दुःखापासून आम्ही कधी मुक्त होऊ शकतो अशी कधी आशाच निर्माण होत नाही. आणि त्यामुळे बुद्धांचा जो हा 4 आर्य सत्याचा जो सिद्धांत आहे, हा 4 आर्य सत्याचा सिद्धांत म्हणजे दुःख आहे. तर मग दुःख काय आहे? तर जाती जरा मरण पुनर्जन्म हे दुःख आहे. आणि मग कारण काय आहे? जन्मच कारण झालं, म्हणजे जे जन्मामुळेच निर्माण झालेलं आहे सर्व मुद्दे,
तर मग या दुःखांवर कधी कोणी उपाय देऊ शकतं का? आणि मग बुद्धही काही देऊ शकत नाही आणि धम्मामधूनही काही उपाय दिसत नाही, तर हे तर कोणी अबौद्धांना स्वीकार्यच वाटणार नाही, हे कोण्या कामाचंच नाही आहे असं वाटायला लागतं. आणि त्यामुळे ह्या प्रकारची जी मांडणी आपण करतो, तर ह्या प्रकारची मांडणी माणसाला दुःखातून मुक्त होण्याची आशाच नकारते. आणि म्हणून अशा प्रकारची मांडणी हे अबौद्धांना बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या मार्गात फार मोठी अडचण निर्माण करते, असं तिथे म्हटलेलं आहे. आवाज सर तुमचा बंद आहे माईक. अमित सर आवाज येत नाहीये तुझा. धम्मदीप बोलतोय का तू? अमित सर त्यांचा माईक बंद आहे. दुःखाच्या बाबतीत बुद्धांची भूमिका आपण पाहिली तर वेळोवेळी बुद्धांनी दुःखाविषयी भाष्य केलेलं आहे. केवळ जन्म, म्हातारपण, मृत्यू यालाच दुःख म्हटलेलं नाहीये. आपण फक्त ती गोष्ट एक तेवढीच मर्यादित करू नये. बुद्धांनी व्यापक अर्थानं अनेक प्रकारे दुःख मांडलीत. उदाहरणार्थ धम्मपदामध्ये असं म्हटलंय त्यांनी की वैराने वैरे शमत नाहीत, ती मैत्रीने शमतात. आणि हा सनातन धम्म आहे, म्हणजे चिरंतन आलेला धम्म आहे, अशा पद्धतीने ते म्हणतायत. म्हणजे वैरामुळं दुःख होतंय आणि त्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर ते मैत्रीनं शांत केलं पाहिजे. आणखी एके ठिकाणी तिथंच धम्मपदात त्यांनी असं म्हटलंय की त्याने मला मारले, त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला लुटले. अशा विचारांमध्ये जे राहतात ते कधीच शांत होत नाहीत. अनेक प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी, आता सिगाल सुत्त नावाचं एक सुत्त आहे, तर त्यामध्ये कुटुंबामध्ये कसं वागलं पाहिजे, पतीनं कसं वागलं पाहिजे, पत्नीनं कसं वागलं पाहिजे, आईनं कसं वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी बुद्ध सांगतायत. याचा अर्थ जी व्यक्तिगत दुःख आहेत त्या दुःखांच्या विषयी भाष्य केलंय. आणि जिथं आपण हे म्हणू की सर जे म्हणतायत नाही की त्यांनी म्हटलेलं आहे बुद्धांनी की जाती पे दुःखा, जन्म दुःखकारक आहे. सर मी कंटिन्यू करत आहे. ते सांगितलेलं आहे बुद्धांनी. पण हे शारीरिक दृष्ट्या नॅचरल ज्या गोष्टी येणाऱ्या आहेत त्या सांगितल्याच, पण त्याच बरोबर मानसिक दृष्ट्या किंवा भावनिक दृष्ट्या जी काही दुःख आहेत, म्हणजे अप्रिय गोष्टीचा संपर्क आला असता दुःख होतं, प्रिय गोष्टींचा वियोग आला असता दुःख होतंय, मनासारख्या गोष्टी न होणं दुःखकारक आहे. आणि स्वप्रतीची आसक्ती हेही बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, निराश व्हायची काही गरज नाहीये. हे बघा, आपण म्हातारे होणार आहोत हे एखाद्या माणसानं सांगितलं, तुम्ही आजारी पडणार आहे हे बुद्धांनी सांगो अथवा न सांगो, या गोष्टी आपल्याकडे येणारच आहेत, मृत्यू येणारच आहे. या गोष्टी बुद्धांनी सांगितल्या म्हणून लोक खचतील असं नाही. बुद्ध अतिशय वास्तववादी आहेत. वास्तव गोष्ट ते सांगतायत, ते कल्पनेच्या जगामध्ये लोकांना रमवत नाहीत. राहिला प्रश्न, त्या दुःखातून बुद्धांनी मुक्तीचा मार्ग सांगितलाय का? तर हे बघा, मृत्यू त्यांनाही टळला नाही किंवा कोणालाही टळणार नाही हे जरी माहित असलं तरी आपलं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे, या गोष्टी बुद्ध सांगतायत. रोगांपासून उपाय केला पाहिजे, बचावलं पाहिजे, हेही बुद्ध सांगतायत. ही गोष्ट आपण ध्यानात घेणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून म्हातारे जरी झालो तरी त्या अवस्थेत सुद्धा माणूस आनंदी राहिला पाहिजे. मृत्यूचा क्षण जवळ आला तरी त्या अवस्थेतही माणूस आनंदी राहिला पाहिजे, या दृष्टीनं त्याकडे पाहावं. दुसरी एक गोष्ट, बुद्धांचा जो मुख्य सिद्धांत आहे अनित्यतेचं, म्हणजे हे बदलणार आहे सगळं, त्या बदलाच्या दृष्टीनं ही आपण पाहू शकतो. जन्म आहे, त्यानंतर म्हातारपण येणार आहे, मृत्यू येणार आहे, हे अनित्यतेचं चक्र आहे. यामुळे लोक दुःखांमध्ये आहेत, कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझं तारुण्य तसंच राहिलं पाहिजे, पण तारुण्य तसं राहू शकत नाहीये. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी मरूच नाहीये, तर तसंही राहू शकत नाही. या दृष्टीनं दुःख आहे. नाही, बुद्धाची शिकवण काय आपण आता पुढे येईलच ना पुस्तकात. ते बघू, इथं फक्त काय सर, इथं जे म्हणले हे असं म्हणलंय, यावरच माझं म्हणणं होतं की जर असं मानलं तर त्याला पेसिमिस्टिक होऊन जातं. तर तसं आहे का ते शोधायचं आपल्याला. तेवढंच बुद्धांनी सांगितलेलं नाही. बघा, या भारतामध्ये हीच गोष्ट सांगितली की बुद्धांनी दुःख नाहीसं होतं हे जितक्या फोर्सफुली सांगितलेलं आहे तिसऱ्या आर्य सत्यामध्ये, ते सांगणं म्हणजे लोकांना आत्मविश्वास देणं आहे की तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. ती गोष्ट फोकस केली नाही
केवळ एखादा डॉक्टर आहे तो आपला आजार सांगतोय, म्हणजे हा आजार आहे, तो आजार आहे, तो आजार आहे. मग जणू काही असं चित्र उभा केलं गेलं की हा डॉक्टर केवळ आजारांचीच नावं सांगतोय, आजारांचीच यादी सांगतोय, पण तो डॉक्टर आजार नष्ट होतोय असंही सांगतोय. त्या गोष्टीवरती भर दिलेला नाही. म्हणजे मांडणीमध्ये ज्या काही म्हणजे लोक ज्या पद्धतीने पाहतात त्या मांडणीकडं, तर ते जरा वेगळ्या पद्धतीने पाहणं खूप आवश्यक आहे. बरोबर. बोला, नगरकर सर नगरकर सर काहीतरी म्हणत बोला. होते. पॉज झाले अमित सर. हा. हा मुद्दा साधाच आहे. बुद्धांनी 4 आर्य सत्य जेव्हा सांगितले असं आपण म्हणतो, इथे दुःखावरची चर्चा नाही आहे, 4 आर्य सत्यावरची चर्चा आहे. आणि 4 आर्य सत्याला आपण 4ही मुद्दे सलग बघितले पाहिजे. किमान बुद्धांनी दुःख सांगितलं आणि त्याचा उपाय पण सांगितला. हे जर आपल्याला लक्षात आलं तर बुद्धांनी जर दुःख सांगितलं, आता आपण एक एक मुद्दा घेऊ. जन्म हे दुःख आहे. आता हे जन्म दुःख आहे आणि उपाय काय आहे? अष्टांगिक मार्ग उपाय आहे. अष्टांगिक मार्ग अप्लाय केलं तर जन्म हे दुःख नाही आहे असं कसं म्हणता येईल? जन्म तर घेतलाच आहे ना, अजन्मा कसं करता येईल? बरं, पुन्हा आता म्हातारे होणे, आता ही नैसर्गिक प्रक्रिया, एकदा जन्म झाला की माणूस म्हातारा व्हायला लागतो. आता अष्टांगिक मार्गाचं अनुसरण केल्यावर माणूस म्हाताराच होणार नाही असं कसं होऊ शकते? तिसरा मुद्दा घ्यायचा की माणूस आजारी होणार नाही. अष्टांगिक मार्गाचं आचरण केलं तर आजारीच होणार नाही. जर असं असेल तर बुद्ध का आजारी पडायचे? त्यांना का व्याधी व्हायच्या? डॉक्टर जीवक पूर्ण संघासाठी मेडिसिन का द्यायचे? नाही तर सर, मी डॉक्टर काय का बरं म्हणतो होते? सर, हा, मला वाटतं हे पुढे येईल. आता हे इथं कसं आम्हाला लक्षात येत नाहीये. हे आता स्टोरी पुढची यायला लागली असं वाटायला लागली. तर आपण पुढं कधी येईल नाही, तेव्हा ते घेऊया मी का? पुढे गेलोच नाही. मुद्दा अच्छा अच्छा. हाच आहे, इथलेच जे मुद्दे आहेत की हा, हे 3 म्हातारपण मुद्दे. जर टाळता येत असेल तर बुद्धाचा जो अष्टांगिक मार्ग, जो 8 अंगांचा मार्ग आहे, म्हणजे बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. ढोबळमानांनी आपल्या तुम्हाला सर्वांना, म्हणजे जवळपास लोकांना माहिती असते की 4 आर्य सत्य कोणते. हा, जसं दुःख आहे, दुःखावरला कारण आहे, दुःख हटवला जाऊ शकतो आणि दुःख हटवण्याचा मार्ग पण आहे, असे 4 आर्य सत्य बुद्धिस्ट माणसाला माहिती असतात. तर यावर दुःख जर हे मानले, म्हातारे होणे दुःख मांडले, तर अष्टांगिक मार्ग अप्लाय केल्यास म्हातारपण टळू शकतं असं आहे का? आता म्हातारपण टाळणे म्हणजे दुःख टाळणे. आता म्हातारपणाला ते आपण एक्सेप्ट करतो, त्याच्यामुळे सत्य एक्सेप्ट केल्यामुळे त्याचं दुःख होत नाही, हे बनवा बनवी आहे. जर उपाय आहे आपल्याकडे तर बनवा बनवी करायची काही गरज नाही. म्हातार होऊच नाही माणसाने. आणि मग मरण्यावरही उपाय पाहिजे. म्हणजे अष्टांगिक मार्ग आपल्याकडे उपाय असताना माणूस मरूच नाही. जर हे दुःख आहे आणि दुःखावर उपाय आहे बुद्धाकडे, तर अष्टांगिक मार्गाचा अप्लिकेशन केल्यानंतर माणसाने मरायला नाही पाहिजे. असा जो लोकांचा ग्रह आहे की जाती जरा मरण पुनर्जन्म, आता पुनर्जन्म असा आहे की मेल्यानंतर पुन्हा जन्म होतो, असा जो मुद्दा आहे हा एकतर बुद्धिस्ट कॉन्सेप्ट नाही आहे. पण तरी पण बुद्धांच्या घशात कोणी टाकलं, हे नंतरच्या भिक्खूंनी दिलेली जोड आहे का, असाही सवाल त्याच प्रश्नामध्ये बाबासाहेब तिथे करतात. आणि ते असं आहे की पुनर्जन्म हे दुःख आहे, पण हे हिंदू मायथॉलॉजीनुसार आहे, किंवा हिंदू किंवा ते काय म्हणतात 4 वर्णवादी जे व्यवस्था आहे, त्या 4 वर्णवादी व्यवस्थे लोकांची व्याख्या अशी आहे की मागच्या जन्मात तुम्ही पाप केले, त्याच्यामुळे तुम्हाला हा जन्म मिळतो, आणि ह्या जन्मात तुम्ही जर पुण्य केले तर पुढचा जन्म तुम्हाला चांगला मिळतो, आणि खूपच जास्त पुण्य केले तर पुढचा जन्म होणारच नाही. डायरेक्ट तुम्ही परमपिता परमेश्वर ब्रह्मा त्याच्याकडे, त्याच्या आत्माला तुम्ही विलीन व्हाल, आणि तुमची आत्मा हे परमात्मासोबत विलीन होऊन तुम्ही स्वर्ग प्राप्ती करून घ्याल, पुन्हा तुमचा पृथ्वी तलावर जन्म होणार नाही. अशी धारणा त्यांची, चुकीची असो की बरोबर असो, त्यांची ती धारणा आहे. त्यांची धारणा उचलून बुद्धांवर थोपवून टाकली, आणि अशा प्रकारे बुद्धाचा धम्म कुचकामाचा करण्याचं काम हे नंतरच्या भिक्षूंनी जोडल्यामुळे हे कुचकामाचा झालेला आहे. अनेक लोकांना बौद्ध धम्म स्वीकारण्यामध्ये, जे अबौद्ध लोक आहेत त्यांना बौद्ध धम्म स्वीकारण्यामध्ये बाधा निर्माण करण्याचं काम हे नंतरच्या लोकांनी जोडून, भिक्खू लोकांनी जोडून, ते विशेषतः ते ब्राह्मण असतील, ते त्यांच्या धर्मातून इकडे आले, त्यांचा ग्रह असा झाला की आता बुद्ध, आताही सांगतात भिक्षू लोक पुनर्जन्म होत नाही, आताही सांगतात की बुद्धाचा जन्म अंतिम,
आणि तुम्ही आम्ही जर आमचा जन्म आहे म्हणजे आम्ही या जन्मात खूपच झालो तर आम्ही बोधिसत्व होऊ शकतो आणि नंतर मग आम्ही मरून जाऊ. तर मेल्यानंतर आम्हाला सद्गती प्राप्त झाली नाही तर आम्हाला पुन्हा पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागेल अशी मांडणी भिक्खू लोक आज करतात आणि बौद्ध जगत मध्ये असं आहे. आणि तो भवचक्र जे बनवतात त्या भवचक्रामध्ये आवर्जून पुनर्जन्म सांगितला जातो आणि मग तशा प्रकारचे जे अबौद्धांना हे संदेश जातं की हाही तर आमच्याच धर्मासारखा आहे. म्हणजे तसाही अष्टांगिक मार्गामुळे पुनर्जन्म होतोच, मरण होतोच, आजार पण येतेच आणि म्हातारपण टाळू शकत नाही. मग हे सर्व दुःख जर आपण अष्टांगिक मार्गामुळे टाळू शकत नाही तर आपण त्याला चांगला धर्म किंवा स्वीकारण्यासारखा किंवा आशावादी धर्म कसा मानायचा. दुःखातून मुक्तीच नसेल तर दुःखापासून मुक्ती होण्याची आशाच नसेल तर हा धर्म निराशावादी ठरतो. आणि हे निराशावादी करण्याचं काम हे नंतरच्या भिक्षूंनी दिलेली जोडमुळे असं झालं आहे का स्टेटमेंट नाही आहे. पुन्हा यावर चर्चा व्हावी या दृष्टिकोनातून बाबासाहेबांची मांडणी आहे. जर खरे दुःख हे नसतील तर मग खरे दुःख कोणते आणि मग ज्याच्यावर अष्टांगिक मार्ग अप्लाय होतो असा कोणता असा दुःख आहे ज्याच्यावर अष्टांगिक मार्ग अप्लाय होतो. आणि बाकी हे सरमिसळ करण्याची जी पद्धती जे लोकांनी काढलेली आहे याच्यापासून तुम्ही सावध राहिले पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी हे मुद्दे इथे टाकलेले आहे की खरं दुःख कोणतं हे जर दुःख नसेल आणि या दुःखांवर बुद्धांनी उपाय दिले नाही तर खरं दुःख कोणते ते आपल्याला तर माहीतच आहे की नंतर सोशल कॉन्फ्लिक्ट वगैरेचा मुद्दा आला आहे. तर खरे दुःख कोणते ह्या मुद्द्यांसाठी लक्षात आणून देण्याकरता बाबासाहेबांनी हे मुद्दे प्रश्नाला घेतले. आणि याच्यावर कोणाकडे उत्तर असेल तर अष्टांगिक मार्गामुळे म्हातारपण येत नाही, अष्टांगिक मार्गामुळे मृत्यू येत नाही, अष्टांगिक मार्गामुळे आजारी होत नाही असं सिद्ध करून द्यावं. आणि त्यांनी हे म्हणावं की 4 आर्य सत्यामधलं हे जे दुःख आहे हे बुद्धांना सांगितलेलं आहे, ओरिजिनल बुद्धाच्या टीचिंग मध्ये होतं असं तो दावा करत असेल तर त्यांनी एक्सप्लेनेशन करण्याकरता चर्चा पुढे करावी. पण हे अजिबात पटण्यासारखं नाही आहे की हे जे दुःख आहे म्हातारपण, मरण आणि पुनर्जन्म आणि हे सर्व जे मुद्दे आहेत की जन्म हे रोखू अष्टांगिक मार्गाने आपण थांबवू शकतो, या दुःखापासून आपण मुक्त होऊ शकतो असं अजिबात होत नाही. आणि कोणीतरी सिद्ध करून देत असेल तर आपण मान्य करू. हा अमित सर. हा इथं आपण असाही विचार करू शकतोय की समजा नगरकर सर म्हणताय तसं बुद्धाने जन्म दुःखकारक आहे, म्हातारपण दुःखकारक आहे किंवा मृत्यू दुःखकारक आहे म्हटलं नाही. आणि त्यामुळे जर लोकांना अडथळा होत असेल तर असे लोक म्हणू शकतील की जर अष्टांगिक मार्ग आहे तर मग आम्ही आजारी पडण्यापासून हा बचाव करतो का? अष्टांगिक मार्ग आहे तर मग आम्ही म्हातार होण्यापासून बचाव करतो का? अष्टांगिक मार्ग आहे तर मग आमचा मृत्यू का होतोय? मग आम्ही अष्टांगिक मार्गाचं पालनच का करावं? उलट्या पद्धतीने लोक विचार करू शकतात. तसाही अडथळा होणार नाही का मग? नाही माझं काय म्हणणं सर आता हे जरा असा एखादा व्यक्ती म्हटला सर माझं म्हणणं ही चर्चा आता करू नये आपण माझं म्हणणं अष्टांगिक मार्गामुळे माझं तारुण्य जाऊच नाही असंही लोक म्हणू शकतील. आम्ही अष्टांगिक मार्गाचं पालन का करावं मग असंही म्हणू शकतील ना. असंच म्हणतात ना, म्हणूनच तो मुद्दा आहे, पॅसिमिस्टिक आहे. अष्टांगिक मार्गाचं पालन केल्यावर म्हातारपण येणारच आहे हे निश्चितच लोकांना माहिती आहे. त्यांना पक्क हे माहिती आहे की याच्याने मृत्यू टळणार नाहीये. तर अष्टांगिक मार्गाचं पालनच का करावं? म्हणून बुद्ध धर्म एक्सेप्ट करण्याच्या मार्गामध्ये हे 4 आर्य सत्य स्टम्बलिंग ब्लॉक म्हणून वापरले गेले किंवा अडथळा म्हणून लक्षात येतात. तर अशा प्रकारचं प्रस्तुतीकरण जर कोणाचं असेल आणि हे नंतरच्या भिक्षूंनी असं ते घुसळवले म्हणजे जाती जरा मरण पुनर्जन्म ही जी व्याख्या आहे ही व्याख्या खोटी आहे. याच्यावर बुद्धांनी कधीच उपाय दिला नाही. यांना बुद्धांनी कधी नाही माझं काय म्हणणं सर आपण काय करूया सर नाही आपण काय करूया माझं म्हणणं सर मी परत एकदा सांगायचं विसरलो. म्हणजे तुम्ही दोघांनी जर आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला तर बरं पडेल असं आमचं म्हणणं. कारण आता जे मुद्दे बोलताय ना ते आम्हाला कळत नाहीये. तर माझं म्हणणं हे इथं आता आम्हाला काय कळायला वाचून की बाबा हे बुद्धाच्या ओरिजिनल टीचिंगचे पार्ट होते का? तर पार्ट म्हणजे प्रश्न विचारतात बाबासाहेबांनाच माहित नाही. आणि बाबासाहेब काय म्हणतात जर जन्माला दुःख म्हणलं इंग्लिश मध्ये ती लाईन एकदा रीड करू का? मी पण पुस्तक ओपन केलंय PDF. डू दे फॉर्म सेकंड पॅराग्राफ रे त्याची दुसरीच लाईन आहे ती.
The second problem is created by the 4 Aryan truths. And do they form part of the original teachings of the Buddha? हे ओरिजिनल शिकवणीचा भाग आहेत का? कारण जर जन्माला दुःख म्हणलं, मृत्यूला दुःख म्हणलं आणि रिबर्थला दुःख म्हणलं, तर मग सगळं संपलंच. मग सगळं दुःखच आहे. तर मग सुख कसं मिळणार आहे? असं. तर माझं काय म्हणणं, हे आहेत की नाही जेव्हा पुढे येईल तेव्हा चर्चा करूया असं माझं म्हणणं. हे इथं एवढं जाणून घेऊया की इथं लिहिलंय असं की हे ओरिजिनल टीचिंग चे भाग आहेत का असा प्रश्न विचारला. एवढंच जाणून घेऊया असं माझं म्हणणं. आणि जन्म दुःख, मृत्यू दुःख आणि रिबर्थ दुःख समजलं तर मग बुद्ध धर्म पेसिमिस्टिक ठरतो असं बाबासाहेब म्हणतात. हे तिन्ही दुःख मानले तर पेसिमिस्टिक ठरतो. हा असं सर अमित सर हे मान्य आहे का या पॅराग्राफ मध्ये? बरं का, इतर दुसरीकडे नाही, ऐका की इतर दुसरीकडे नाही, 2 मिनिट दुसरीकडचा आपण रेफरन्स घेणार नाही आहोत कारण आम्ही एवढंच वाचलेलं आहे. तर आम्ही सुरुवातीला सांगताना विसरलो, प्रयत्न कसा असणार आहे की जे कोणी 2 वक्ते येतील त्यांनी ह्या दोघांनाही समजून सांगू शकले तर प्रेक्षकांनाही कळेल असं आमचं म्हणणं, की आम्ही दोघं प्रेक्षकांना रिप्रेझेंट करतो असं आमचं म्हणणं होतं. हा, बाकी इतरही प्रेक्षकांचे प्रश्न असतील आपण त्यांच्या डोक्यात काय येऊ शकते ते आपण विचार घेऊच की. पण आता आम्हाला दोघांना कळत नसेल तर मग चर्चा वेगळ्याच मार्गाला गेली असं वाटेल ना. तर त्या हिशोबाने थोडं चर्चेमध्ये तुम्हाला मागे आणलं तर चालेल का म्हणत होतो मी. बरोबर. हा तर मग माझं कामाला काय मी आता हे रीड करतोय बुक, मला तर हे सिंपल स्टेटमेंट्स वाटतात आहे बाबासाहेबांनी दिलेले. सिंपल स्टेटमेंट्स आहेत. याच्यामधून मला तर वाटतं एवढी व्यापक चर्चा नव्हती व्हायला पाहिजे. एक्सप्लेनेटरी चर्चा मला वाटत नाही व्हायला पाहिजे. म्हणजे याचं सिंपल मराठीतलं ट्रान्सलेशन सुद्धा समजून येईल असं वाटतंय मला तर. नाही यांनी कसं हे चर्चा कशी करत होते ते कोणतं दुःख याच्यावर चर्चा करत होते ते करूयाच, ते नंतरची स्टेप आहे असं मला वाटते. सध्याचं काय स्टेप पण इथे तो पॉइंटच नाहीये, इथे तो पॉइंटच आला नाहीये. पॉइंट आला मी सांगतो कसा. काय झालं सर, आवाज येत नाही बघा. बोलताय का तुम्ही? बुद्धा डू नॉट रिलीव्ह man from such sorrow which is ever there in birth itself. हा जो मुद्दा आहे, जर जन्मानेच दुःख आलं असेल तर बुद्ध त्याच्यातून मुक्ती देऊ शकत नाही. बरोबर. त्यांनी मग ते सर्वच मुद्दे घेतले. मग दुःख जन्मानेच आलेलं आहे तर जन्म आलाय तर मग म्हातारा होणंच आहे, आजारी होणंच आहे, मृत्यू होणंच आहे, आणि नंतर मग तुम्ही मानता तसं पुनर्जन्म होणंच आहे. जे दुःख जन्माने. सर पण मी काय म्हणतो की थोडं संक्षिप्त मध्ये सांगितलं ना सर, एक्झॅक्ट पॉइंट काय. म्हणजे मला वाटतं की थोडं हे कळालेलं आहे की असं दाखवण्यात येतंय की बुद्धिझम निराशावादी आहे असं म्हणायचंय का सर तुम्हाला? तुमच्या बोलण्यावरून मला थोडं असं कळालं सर, एवढं इथपर्यंत कळालंय. मी इंटरप्रिट नाही करणार कारण मी पुस्तकाचे टेक्स्ट ऍक्च्युली मी वाचताना माझं इंटरप्रिटेशन वेगळं ठेवेल. पण एक शॉर्ट मध्ये काय सांगता येईल सर तुम्हाला की असं लोक दाखवतात का, असं म्हणायचं का की बुद्धिझम निराशावादी आहे? कारण जे 4 आर्य सत्य सांगितले गेले ते 4 आर्य सत्य म्हणजे दुःख आहे आणि आपण त्या दुःखांना टाळू शकत नाही. जन्माला टाळू शकतो का? नाही टाळू शकत. म्हातारपण येतं त्याला टाळू शकतो का? नाही टाळू शकत. मरणाला टाळू शकतो का? नाही टाळू शकत. तर ह्याच्यामुळे असं पोर्ट्रे होतं. सांगितलं होतं का बुद्धांनी? प्रश्न असा आहे की असाच दुःख सांगितलं होता का बुद्धांनी? सांगितलं नसेल असं दिसतंय. नाही, की नंतरच्या व्यक्तीने दिलेली जोड आहे असाही प्रश्न तिथे केलेला आहे. हा सर, ते स्टेटमेंट सांगा ना मला की जिथे भिक्खूंनी जोड दिली असं कुठे लिहिलं सर? कुठल्या शेवटची लाईन त्या पॅराग्राफची शेवटची लाईन. डू दे फॉर्म पार्ट ऑफ द ओरिजिनल गॉस्पेल ऑर आर दे अ लेटर अक्रिशन बाय द मॉन्क्स? की ही जी 4 आर्य सत्य आहेत. ओके मी लक्ष नाही दिले. ओके, डू दे फॉर्म पार्ट ऑफ द ओरिजिनल गॉस्पेल ऑर आर दे अ लेटर अक्रिशन बाय द मॉन्क्स असं बाबासाहेब म्हणतात. अच्छा, ठीक आहे. ओके आलं लक्षात. म्हणतात नाही, विचारतात. सॉरी चुकलं. हा, प्रश्नचिन्ह आहे, स्टेटमेंट सेंटेन्सेस नाही, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. हा, क्वेश्चन मार्क आहे. राईट, ठीक आहे. तर ह्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय असं आपण म्हणतोय, राईट? सध्या तरी नाही का?
शोधायचं आहे म्हणण्यापेक्षा चर्चा व्हावी असे प्रश्न काढले जातात आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. कारण आजही आम्ही निश्चित नाही आहोत. आज प्रचारात जे आहे ते अमित मेधावी सर पण ऍडमिट करतात आणि ते देखील त्याचं विवेचन करून राहिले की दुःखाला असं असं मानायचं म्हणून. नाही, प्रश्न असा आहे की 4 आर्य सत्यांचं जे तसं विवेचन नगरकर सर 4 आर्य सत्य जी सांगितली गेली त्यामध्ये दुःख शब्द 4ही ठिकाणी आला. म्हणजे दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निरोध होतो आणि दुःख निरोधाचा मार्ग. ते लोकांना दुःख हा शब्द दिसल्यामुळं कसं झाले की जणू काही हा दुःखवादीच आहे असा एक इम्प्रेशन लोकांचं होण्याची शक्यता आहे. बऱ्याच लोकांना तसं वाटतं बुद्ध दुःखाची गोष्ट का करतायत सतत. मग ते वाचल्यानंतर लोकांना असं वाटतं की अरे इथं दुःखाचीच गोष्ट सांगतायत. 4 आर्य सत्यांची मांडणीच आपण पाहू कॉमन इंटरप्रिटेशन आहे. हा, जसं पंचशिलाची मांडणी जी आहे ना की समजा पानाती पाता वीरमणी सिक्खापदं समादियामी, प्राणी हिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. तर ही नकारात्मक पद्धतीनं सांगितलेल्या गोष्टी आहेत. तशीच त्याच पद्धतीनं आपण पाहू की इथंही दुःख समोर ठेवून मांडणी केल्याचे आपल्याला दिसतं. यामुळे जर दुःख झालं असतं तर कार्ल मार्क्स सांगतो की एक्सप्लॉयटेशन आहे, त्याचा मार्ग काय नाही लोकांना वाटत की हा पॅसिमिस्टिक आहे. तोही तर एक्सप्लॉयटेशनची गोष्ट करतो. नाही, पण सर कसं आहे, ह्या वरवरच्या गोष्टी झाल्या ना पिळवणुकीच्या. बुद्ध त्या मुळाशी जात आहेत. बुद्धांनी मुळाशी जायचं काम केलेलं आहे. नाही सर, दुःखाची चुकीची व्याख्या तिथे व्याख्या पण दिलेली आहे. नगरकर सर, नाही नगरकर सर, हा माझं तेच म्हणणं, इथं काय दिलंय, जर दुःख जन्माला मानलं, जर दुःख मृत्यूला मानलं, जर दुःख रिबर्थला मानलं, पुनर्जन्माला दुःख मानलं, या तिन्ही गोष्टीला दुःख मानलं तर बुद्धाकडे काही उत्तर नाहीये असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे याला दुःख मानू नका, दुःख काहीतरी दुसरं असेल असं मान्य आहे का तुम्हाला दोघांना? मला मान्य आहे सर. ओके, चला माझं म्हणणं या पॅराग्राफ मधून एवढा धडा घेऊया आणि पुढे चलूया. आता कोणतं दुःख आहे ते नंतर शोधू आपण, नाही का? चालते ना? म्हणजे इथं एक गोष्ट आपण समजून घेऊया की जरी शारीरिक दुःख असली तरी त्या शारीरिक दुःखांवरती पूर्णतया उपाय नाही, कारण तो निसर्ग धर्म आहे. याचा अर्थ ती दुःखच नाहीत असंही आपण म्हणता कामा नये. आजारी पडणं नाही, आजारी पडणं असतील, पण त्याच्यावर बुद्धाने सोल्युशन दिले नाही असतील दुःख, पण बुद्धांनी त्याच्यावर सोल्युशन दिलं नाही. असं ना? नाही, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या प्रकारची मांडणी बुद्धांची आहे. विनयपीठकांमध्ये भिक्खूंनी कसं राहायचं, म्हणजे निरोगी कसं राहता येईल, हेही बुद्धांनी सांगितलेलं आहे. पण उपाय नाही तो काळजी घेतली पाहिजे, तोच मुद्दा आहे. बुद्ध इतकी काळजी घेऊन देखील आजारी व्हायचे. बुद्धाने मग काळजी घेऊन बुद्धांना आपण असं समजतोय का एखादा MBBS डॉक्टर आहे तो शरीराच्या रोगांवरती उपचार विचारायला पाहिजे ना. बुद्धांना तिथं मर्यादित तितक्यापुरतं करू नये. हा प्रश्न मीच विचारायला पाहिजे. फिजिकल गोष्ट आहे, जन्म केवळ फिजिकल गोष्टींवरती आपली चर्चा होती ना, बुद्धांना तितकंसं मर्यादित करू नये. बुद्धांनी पुढे सांगितलेल्या गोष्टीविषयी आपण नाही बोलत. सर पुढे जाऊया ना, नाही आपण काय करू, पुढच्या गोष्टीवर पुढे करूया. इथे एवढंच जाणून घेऊया. इथे फिजिकल गोष्टी सांगितल्या, या प्रश्न डील केला फिजिकल गोष्टीशी संबंधित. बरोबर. मी फक्त इथं तुमच्याकडून परत कन्फर्म करून घेतोय की तुम्ही दोघे मान्य करताय की इथं लिहिलंय की जर जन्माला दुःख मानलं, मृत्यूला दुःख मानलं आणि पुनर्जन्माला दुःख मानलं तर बुद्ध याचं उत्तर देत नाही. म्हणजे बुद्ध याला दुःख मानत नाही याचं उत्तर नाहीये. बुद्धही नाही, धम्मामध्येही नाही आहे. ओके, दोन्ही वस्तू वापरल्या गेल्या तिथे. आणि याला जर दुःख मानलं आणि याला दुःख मानलं, याला दुःख मानलं, याला दुःख नाही. ऍक्च्युली ते पुढचं काय आलंय की 4 आर्य सत्यामुळं अबोधांना बुद्ध धम्म ऍक्सेप्ट करायला अवघड जाते असं म्हणा. कारण ही 4 आर्य सत्य माणसाला आशा नाकारतात. फॉर द 4 आर्यन ट्रूथ्स डिनाय होप टू मॅन. आता हे कसं आहे हे नंतर बघूया सर. ही 4 आर्य सत्य माणसाला, कारण अबौद्ध का बौद्ध धम्म घेत नाहीत, कारण ही 4 आर्य सत्य माणसाला अडथळा ठरतात, आशा नाकारतात आणि बुद्धांच्या धम्माला निराशावादी बनवतात. म्हणून सुरुवातीला एक वाक्य वापरलं, एक शब्द वापरलाय, दिस फॉर्म्युला. तर तुम्ही तिथे प्रश्न विचारायला पाहिजे होता, विच फॉर्म्युला.
हा 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 तसा विचारायला का नाही पाहिजे होता सर. विचारला तसा फॉर्म्युला? मी हे कोणता सूत्र फॉर्म्युला समजलो? हा, कोणता फॉर्म्युला विचारावा लागेल तिथे सर. लिहिलं आहे फॉर्म्युला किंवा हे दिस सूत्र. फॉर्म्युला कट्स दिस फॉर्म्युला कट्स ॲट द रूट ऑफ बुद्धिझम. हा विच फॉर्म्युला फॉर्म्युला का नाही बुद्धिझमच्या प्रश्न मुळाशी विचारत? जातो. मी एक्सप्लेन करताना समजून काय घेतलो सर, की हा. हे फॉर्म्युला म्हणजे 4 आर्यन सत्याचा फॉर्म्युला असं समजून घेतलो मी. म्हणजे मला नाही, घाई आहे त्याच्यात पुढे जायची. दुःखाचा स्टोरी जाणून फॉर्म्युला आहे ना घ्यायची घाई तिथे. आहे मला. हा, त्या दुःखाचा फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला जर वापर केला, तिथे दिलेला जो फॉर्म्युला आहे समोर येणारा, की जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, आजारपण दुःख आहे, पुनर्जन्म दुःख आहे, असे जर फॉर्म्युले, फिजिकल फॉर्म्युले घेतले तर हे नैसर्गिक गोष्टी आहे. हे तर होणारच, अटळ आहे. याच्यात बुद्धही काही करू शकत नाही, धम्म उघडच आहे एकदम. तर कोणी अबौद्ध माणूस बौद्ध धम्माकडे आकृष्ट होणार नाही, याकरता हे जाणीवपूर्वक नंतरच्या ब्राह्मण भिक्खूंनी दिलेली जोड असावी, असा ब्राह्मण संदेह व्यक्त भिक्खूने केला आणि प्रश्नचिन्ह लावला. याच्यावर चर्चा करावी लागेल. आता ब्राह्मण शब्द वापरला नाही तिथे, पण नंतरच्या वापरला नाही, भिक्खूंनी पण ऍड केली. नंतरचे भिक्खू म्हणजे ऍड कोण करेल? ज्यांचा हा फॉर्म्युला ब्राह्मणी आहे. आणि हा नाही, पण फॉर्म्युला टाकला कोणाच्या घशात? तर बुद्धांच्या धम्मामध्ये बुद्धाची टीचिंग म्हणून वापरला गेला. तर हो फॉर्म्युलाच बरोबर नाही आहे, तो फॉर्म्युलाच बुद्धिस्ट फॉर्म्युला नाही आहे. तर मग बुद्धाचा खरा फॉर्म्युला काय? हा खरा प्रश्न आहे तिथे. ओके. दुःखाचा खरा फॉर्म्युला कोणता? म्हणजे इथं या प्रश्नात आणखी एक गोष्ट आपल्या ध्यानात येते, की जर जन्मापासून दुःख अस्तित्वात येतं, तर अशा दुःखांपासून सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकणार? बाबासाहेबांना इथं ही गोष्ट ही अधोरेखित करायची आहे, की केवळ याच गोष्टीला दुःख म्हटलं तर बुद्ध तिथं म्हणजे बुद्धच काय कोणी सोल्युशन देणार नाही, आपली आता चर्चा जशी झाली तशी. पण बुद्धांनी केवळ याच दुःखाची चर्चा केलेली नाही, तर त्यापेक्षा वेगळं काहीतरी बुद्धांनी मांडलेलं आहे, असंही या प्रश्नातून सूचित होतंय. म्हणजे बुद्ध ज्या गोष्टींची चर्चा करतायत, ज्या गोष्टीचं उत्तर देत आहेत, तर त्या गोष्टी यापेक्षा अधिक वेगळ्या असू शकतात, असं बाबासाहेबांना म्हणायचंय. ओके. यस. बोला सर, नगरकर सर बोला. पण यांचा असा जे अमित मडावी सरांनी जो संदेश दिला, त्या संदेशमधून 2 गोष्टी होतात, की याच दुःखाची नाही, याच्या सोबतच इतरही दुःखांची त्यांनी शहानिशा केली आणि त्याच्यावर उपाय दिला आहे. म्हणजे यालाही ते दुःखच मानतात अजूनही. नाही, मी जाती, म्हणत जरा, मरण, नाही. पुनर्जन्म याला ते दुःखच मानतात. आणि मी त्याचंही म्हणत उत्तर नाही बुद्धाने सर. दिलं आहे. याच्या बाबासाहेबांनी व्यतिरिक्त जे आहे त्याचे उत्तर बुद्धाने दिलंय, असं त्यांना म्हणायचं आहे. हो किंवा नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला एक वाक्य वाचून दाखवतो मी. खंड 18 भाग 3, त्यामध्ये बाबासाहेबांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, कधी नंबर आहे का सर त्याचा? माझ्याकडे मी मोबाईल ओपन करतोय. 24 मे 1956. सर 24 किती मे त्याचा पेज 1956. नंबर कितवा भाषण आहे सांगता येईल का? म्हणून पेज नंबर तुम्हाला सांगतो, 741. नाही थांबा, एक मिनिट. 135 471. बरोबर. खंड 18 भाग 3 471. तिथे एक वाक्य असं आहे, कपिलाने एवढे सांगितले म्हणजे दुःख आहे, परंतु त्यामुळे लौकिक दुःखाचे परिहरण होणार नाही, हे भगवंतांच्या लक्षात आले, म्हणून त्यांनी चार आर्य सत्यांचा अवलंब केला. हे कधीच भाषण आहे? 24 मे 1956. म्हणजे कदाचित त्या काळामध्ये ग्रंथ तयारही झाला असेल बाबासाहेबांचा, हा जो ग्रंथ आपण देतोय तो. आणि दुसरी गोष्ट, जून, जुलै, ऑगस्ट. प्लीज कंटिन्यू. आणि बौद्ध पूजा पाठाच्या पुस्तकात पाठीमाग आपली चर्चा झाली, तिथेही जे रतन सुत्ताचं भाषांतर स्वतः बाबासाहेबांनी केलंय, त्यामध्येही म्हटलंय की नगरद्वारासमोर पृथ्वीत उभारलेला स्तंभ जसा चारही बाजूंच्या वाऱ्याने हलत नाही, तसा जो 4 आर्य सत्य विचारपूर्वक जाणतो, तो सत्यपुरुष आहे, असे मी म्हणतो. संघाच्या ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे, या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. आता आपण ही निराशा म्हणतोय ना सर, मला तसं नाही वाटत. उलट बुद्ध नाही, आम्ही नाही म्हणत देत आहेत. नाही, आमचं काय सर, आम्ही फक्त ट्रान्सलेट करतोय इथं बाबासाहेब काय म्हणतायत, की जर जन्माला दुःख मानलं, मृत्यूला दुःख मानलं आणि पुनर्जन्माला दुःख मानलं, तर बुद्धाचा धम्म निराशावादी होतो. मग बुद्धाकडे उत्तरच राहत नाही. कुणीतरी असाच ग्रह फक्त केला, म्हणजे बुद्धाकडे एवढा मोठा प्रॉब्लेम गेलो, केला बुद्धाच्या नावाने. बुद्धाच्या धम्माकडे आपण गेलो तर बुद्ध आपल्याला म्हणजे मृत्यू येणार नाही असा जर एखाद्याचा ग्रह असेल,
की Exactly. बुद्धाचा धम्म स्वीकारला की आपण म्हातारे होणार नाही आणि आपण मरणार नाही, असा जर एखाद्यानं मानसिकता तयार करून गेला तर तो फ्रस्ट्रेट होणार आहे, तो निराशावादी 100% बनणार आहे. आणि बुद्ध काळातलं उदाहरण आहे ना, किस्सा गौतमी नावाची स्त्री, मुलगा तिचा नाही ऐका सर, ऐका सर, मेल्यानंतर ऐका की गेली. सर, ऐका की सर. नाही नाही, ऐका मी नाही सांगतो. नाही तर नाही, ऐका की ते बुद्धाने कळतच तिच्या नाही मुलाला आपल्याला. जिवंत आपण काय केलेलं करूया, नाहीये. जसं स्टोरी येईल तसं जाऊया. हा. माझं म्हणणं कदाचित हे इंट्रोडक्शन लवकर संपूत आपण. हे इंट्रोडक्शन वरच चर्चा व्हायला लागली. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये स्टोरी घेतोय आपण, माझं म्हणणं. तर ते स्टोरी जेव्हा येईल तेव्हा जाऊया. जसं आता उदाहरण मी तुम्हाला आणखी एकच अरे, वाक्य ते- सांगतो. नाही सर, नगर काय सर. करूया की माझं म्हणणं सर, हे थोडं भरकटत चाललंय. स्टोरीज अमित सर जे सांगत होते ना, ते आपण ऑफलाईन डिस्कस करूयात. नाही म्हणजे हे भरकटत चाललंय आमचं म्हणणं. आपण थोडं पुढे जाऊया का, माझं म्हणणं. इथे एवढं कळालंय. नाही, एक सांगतो तुम्हाला की जो प्रचारक जो आहे, प्रचार करतो, त्यांचं असं म्हणणं आहे की पुनर्जन्म जो अष्टांगिक मार्ग प्राप्त करतो, म्हणजे पालन करतो, आणि जो निब्बाण प्राप्त करतो या जन्मात, त्याचा पुढचा जन्म होत नाही असंही सांगण्यात येत आहे. आणि म्हणजे अष्टांगिक मार्गामुळे पुन्हा जन्म होत नाही असंही प्रस्तुतीकरण केलं जात आहे आणि ते लोक मान्यही करत आहेत. आता ते होतं की नाही होत सिद्ध करण्याकरता कोणाचकडे काही मार्ग नाही, सांगणाऱ्याकडे काही मार्ग नाही, ऍक्सेप्ट करणाऱ्यांकडे काही मार्ग नाही, तरी पण ते लोक स्वीकारतात. म्हणजे घोळ होत राहते. आणि मग हे जसं आपण इथे सोडलं ना लोकांना, तर लोक काय करतात की हे जे जाती जरा मरण पुनर्जन्म दुःख आहे आणि आहे याच्यावरही बुद्ध उपाय देणार आहेत, आणि याच्या व्यतिरिक्त दुःख आहे त्याच्यावरही उपाय देणार आहे. पण हे दुःख जे सांगितलं आहे इथे, हे दुःख स्वीकारले तर आशा नाकारली जाते किंवा होपलेस धर्म आहे असं सिद्ध होते. म्हणून हे दुःखच स्वीकारायचे नाही असं मला वाटतं. म्हणजे इथे वाटतं म्हणजे प्रश्न आम्हाला तर वाटत नाही सर दुःख. म्हणजे आणि या लिखाणावरून असं तर दिसतं की इथंच म्हणलंय की बाबासाहेबांनाच कदाचित अपेक्षित नाही असं इथं ते दिसतंय. पुढे कदाचित एक्सप्लेन करतील बाबासाहेब, पण इथं दिसतंय की बाबासाहेब म्हणतात की जन्म दुःख मानता येत नाही, मृत्यू दुःख मानता येत नाही, आणि पुनर्जन्म दुःख मानता येत नाही. आणि ते मांडलं तर मग बुद्धांकडे ही दुःख बुद्धांनी सांगितली असं म्हणलं तर मग त्यांच्याकडे हे फार मोठी उत्तरं लागतील. याची ती उत्तरं मिळणार नाहीत ना. तर म्हणजे इथल्या वाचनातून मला तरी आणि बुद्धांनी त्याच्या धर्मामध्ये याच्यावर उपाय नाही आहे असेल तर कोणी सांगावं, कमेंट मध्ये तरी सांगावं एखाद्याने की अमुक अमुक पानावर बुद्धाने उपाय सांगितला आणि त्याच्यामुळे कोणी माणूस आजारी पडत नाहीये आणि कोणी माणूस म्हातारा होऊन नाही राहिला आणि मरत नाही आणि पुनर्जन्म होणार नाहीये. नाही सर, माझं म्हणणं जवळपास सगळे मान्य करतात. आता कदाचित काही लोक हे करत असतील. आता अमित सर मान्य नाही करत ना, ते म्हणतात की हे मान्य केलं ना त्यांनी. मान्य नाही करत. नाही, त्यांनी मान्य शब्द लावतात मान्य केलं सर एवढं. नाही नाही, त्यांनी दुःख आहे असं म्हणतात. इथलंच विचारतो पुढचं. नाही पुढे जाऊया आपण, स्टेटमेंट घेऊन कन्फर्म करून घेऊ. नाही बघा नगरकर सर, आजारी पडणं हे दुःख आहे की नाही, मृत्यू हे दुःख आहे की नाही, का नाही? ज्यावर बुद्धाने उपाय दिला ते दुःख नाही आहे. त्यांनी उपाय देऊ. नाही सर, नाही काम करू सर. मी दोघांना थांबवतो, आपण थांबूया इथे. नाही मी थांबवतो तुम्हाला दोघांनाही. एवढी समज लोकांना द्यायची गरज नाही असं मला वाटते. मलाही त्याची एवढी गरज आहे असं वाटत नाही. आपण पहिले स्टोरी कम्प्लीट करू, वाटल्यास परत दुसऱ्या वेळी चर्चा करूया. एकाच वेळी अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या डोक्यात टाकले नाही ना तर तुम्ही पुस्तक वाचताना देखील संदेह व्यक्त करणार नाही, ओघाने वाहत चालले जाल. आणि कोणी एखादा मास्तर असा राहिला जो हे दुःखांना दुःख मानत आहे असं तो मानून तुम्हाला शिकवत राहील ना, तो चुकीचं शिकवत राहील तुम्हाला आयुष्यभर. नाही सध्या तरी आम्हाला कळालंय. नाही यात एवढं तरी कळतंय सर, यात एवढं कळतंय की जन्माला दुःख बाबासाहेबांनी मांडलं नाही आणि मृत्यूला दुःख मांडलं नाही, पुनर्जन्माला मांडलं नाही, आणि बुद्धांनी ते मांडलं नसल असं दिसतंय या वाक्यामधून इथल्या. कळलं का? आणि हे मांडल्यामुळं इतर लोक बौद्ध धर्म घेत नाहीत असं दिसतंय. आणि बाबासाहेब डाऊट उभा करतात की कदाचित या दुःखाची डेफिनेशन कदाचित नंतरच्या भिक्खूने दिली असेल. दुःखाची जी ही डेफिनेशन आहे कदाचित ती दिली का असं ते विचारतात. तर माझं म्हणणं इथं थांबूया सर, जे काय असेल ते आपण पुढचं घेऊया का? बाकी पुढे जसं स्टोरी येईल तसं चर्चा. माझा आवाज अमित सर आवाज हळू येतोय सर, फार बारीक येतोय, बारीक. चला मग पुढे जाऊ आपण. पुढे जाऊ, कारण द थर्ड प्रॉब्लेम रिलेट्स टू द डॉक्ट्रिन्स ऑफ सोल, ऑफ कर्मा अँड रिबर्थ. काय तिसरा प्रॉब्लेम संबंधित आहे
आत्म्याविषयी, कर्माविषयी आणि पुनर्जन्माविषयी. द बुद्धा डिनाइड द एक्झिस्टन्स ऑफ द सोल. काय इथं सरळ स्टेटमेंट आहे की बुद्धांनी आत्म्याचं अस्तित्व नाकारलं, म्हणजे आत्मा नाही. बट ही इज ऑल्सो सेट टू हॅव अफर्म द डॉक्ट्रिन ऑफ रिबर्थ. पण असं म्हणल्या जाते की बुद्धांनी ऍक्सेप्ट केलं कर्म आणि रिबर्थ. म्हणजे बाबासाहेबांना कन्फर्म नाहीये इथं. बाबासाहेब काय म्हणतात की बुद्धाने आत्मा मान्य केलाय, पण असं म्हणल्या जाते की बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्मही मान्य केलेला आहे. ऍट वन्स अ क्वेश्चन अरायजेस, मग लगेच प्रश्न उभा राहतो. इफ देर इज नो सोल, जर तेथे सोल नसेल, जर तेथे आत्मा नसेल, हाऊ कॅन देर बी कर्मा? आत्मा नसेल तर कर्मा कसे असेल? इफ देर इज नो सोल, हाऊ कॅन देर बी रिबर्थ? जर तिथं आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असेल? दीज आर बॅफलिंग क्वेश्चन्स. हे भंडावून टाकणारे प्रश्न आहेत. इन व्हॉट सेन्स डिड द बुद्धा यूज द वर्ड्स कर्मा अँड रिबर्थ? मग कुठल्या सेन्स मध्ये बुद्धाने ही कर्म आणि रिबर्थ, कर्म आणि पुनर्जन्म ही शब्द वापरलेले आहेत? डिड ही यूज देम इन अ डिफरंट सेन्स than the sense in which they were used by the Brahmins of his day? Did he use them in a different sense? त्यांनी वेगळ्या पद्धतीने विचारले का हे? वेगळ्या सेन्स मध्ये विचारले का हे कर्म आणि रिबर्थ शब्द? कोणाच्या वेगळ्या सेन्स मध्ये? की ब्राह्मण लोक जी त्यावेळी वापरायची कर्म आणि रिबर्थ शब्द, यांच्या पेक्षा वेगळ्या सेन्स मध्ये वापरली का? इफ सो, जर तसं असेल तर मग कोणत्या सेन्स मध्ये बुद्धांनी वापरली? Did he use them in the same sense in which the Brahmins used them? किंवा बाबा बुद्धांनी त्याच सेन्स मध्ये वापरली का की ब्राह्मणांनी ज्या सेन्स मध्ये वापरली ती शब्द? आणि तसंच असेल, त्याच सेन्स मध्ये वापरली असेल तर मग इज देअर नॉट अ टेरिबल कॉन्ट्राडिक्शन बिटवीन द डिनायल ऑफ द सोल अँड द अफर्मेशन ऑफ कर्मा अँड रिबर्थ? काय मग जर असं असेल, त्याच सेन्स मध्ये वापरलं, ब्राह्मण ज्या सेन्स मध्ये कर्म आणि पुनर्जन्म वापरतात त्याच सेन्स मध्ये बुद्धांनी कर्म आणि रिबर्थ वापरला, तर मग एक टेरिबल कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनला मराठी शब्द काय? की एक प्रचंड प्रमाणातलं विसंगती निर्माण होत नाही का? कशामधली विसंगती? की आत्मा नाकारायचा आणि कर्म आणि पुनर्जन्म स्वीकारायचा, याच्यामध्ये एक विसंगती तयार होत नाही का? मग पुढे विधान करतात बाबासाहेब की दिस कॉन्ट्राडिक्शन नीड्स टू बी रिझॉल्व्ड. ही जी विसंगती आहे ती सुसंगत केली पाहिजे. ओके, पुढं सर याच्यावर पहिल्यापासून एक एक लाईन घेता येईल सर की काय? सोल, कर्मा, रिबर्थ. बुद्धाची शिकवणी जी आहे ती आत्मा, कर्म आणि रिबर्थ याच्यात प्रॉब्लेम वाटतो. म्हणजे हे जे थिअरी आहे, बुद्धाने सोल, कर्म आणि रिबर्थ याबद्दल काहीतरी सांगितलं आहे, पण मग तो प्रॉब्लेमॅटिक वाटतो. बुद्धाने आत्मा नाकारला, हे स्पष्टपणे सेंटेन्स, म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे की सरळ सरळ त्यांनी नाकारला. त्याच्यातून काही किंतु परंतु राहत नाही. तर स्टेटमेंट सेंटेन्स आहे म्हणजे तो. पण आता काही लोक मग ते कसं विचार करतात की नाही, बुद्धांनी आत्मा आहे की नाही असं अव्याकृत ठेवलं, हे चुकीचं आहे. बुद्धांनी याच्यावर चांगल्याने विवेचन केलं आणि पूर्ण खंडन केलं की आत्मा नावाचा काही म्हणजे प्रकारच नाही, हे सर्व काल्पनिक आणि थोतांड आहे, हे सिद्ध केलं त्यांनी आपल्या प्रवचनातून. तर हे तर कन्फर्म झालं की आपल्याकडे आपण बुद्धिस्ट लोक सोल नाहीच आहे हे पक्क मानतो. सर एवढ्यावरच आम्ही सरांकडून मत घेऊया का की सर जसं इथं दिलंय की आत्माला बुद्धांनी नकार दिला, हे बरोबर आहे का? इथं तर वाक्य तसं आहे. ओके, चला, म्हणजे हे मान्य. मूळ सिद्धांतच अनात्मवादाचा आहे. अनंत अत्त नावाची काही गोष्ट आहे. म्हणजे जी वैदिक परंपरा आहे ती आत्मा अविनाशी म्हणते, त्याच्यात काय चेंज होत नाही. जसं शरीर म्हणजे कपडे बदलतो तसं तो शरीर बदलतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय बदल होत नाही. पण बुद्धांचा मूळ सिद्धांतच बदलाचा आहे, अनित्यतेचा आहे. त्यामुळे आत्म्याचा सिद्धांत तिथे टिकत नाही. त्यामुळे बुद्धांनी स्पष्टपणे आत्मा नाकारलेला आहे. ओके, चला, इथे हे मान्य झालं. आता पुढचा प्रश्न येतो की बुद्धांनी, असं म्हणल्या जाते की बुद्धांनी ऍक्सेप्ट केलं कर्म आणि रिबर्थ.
बुद्धांनी ऍक्सेप्ट केलं कर्म आणि पुनर्जन्म असं म्हणल्या जाते. तर मग आता याच्यावर काय म्हणता येईल? नाही नाही, ते पूर्ण पूर्ण पॉइंट घेणार संबंधित, पूर्ण पॉइंट घेणार तो पुढचा कसं आहे पुढचा ते? पण घेणार. हा की असं म्हणल्या जाते की बुद्धांनी कर्म आणि रिबर्थ ऍक्सेप्ट केला, पण बाबासाहेब आता हे कर्म आणि म्हणजे हे हे दोन्ही विसंगत म्हणतात. की जर आत्मा नाकारला तर मग कर्म रिबर्थ कसं नाकारता येतं? हा, आत्मा नाकारला तर हे कसं स्वीकारता येते असं बाबासाहेब म्हणतात. की जर तिथं आत्माच नसेल तर मग रिबर्थ कसा होईल आणि कर्मही कसा राहील? हा, मग आता हे कोणत्या सेन्स मध्ये शब्द वापरले हे शोधावं लागेल आपल्याला, नाही का? जे ज्या सेन्स मध्ये ब्राह्मण वापरायचे त्याच सेन्स मध्ये वापरले हे शब्द का वेगळ्या सेन्स मध्ये? तर आता हे जेव्हा आपली बुद्धिस्ट संगती होईल तेव्हा चर्चा होईल असं माझं म्हणणं. इथं चर्चेच्या हिशोबानं नको, पण हे हे वाक्याचे अर्थ जे मी सांगितले ते बरोबर आहेत का? की बुद्धाने आत्मा नाकारला आणि म्हणल्या जाते की कर्म आणि पुनर्जन्म स्वीकारला, पण बाबासाहेबांना दिसतंय की हे 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 दोन्ही वाक्य जे आहेत हे सुसंगत नाहीयेत, हे विसंगत आहेत. याच्यामध्ये काहीतरी सुसंगती आणायला पाहिजे, नाही का? म्हणजे ह्या तिन्ही शब्दाला धरून. आत्मा नाकारलेला हे खरं आहे, आणि कर्म आणि पुनर्जन्माचा सिद्धांत बुद्धांनी स्वीकारला हेही तितकंच खरं आहे. फक्त शब्दसाम्य जे आहे त्या शब्दसाम्यामुळं गोंधळ उठतो, आणि म्हणून बाबासाहेबांनी याच ग्रंथामध्ये पुढे ते दिलेलं आहे की बौद्ध जी काय म्हणतात, बुद्ध ज्या पद्धतीचे शब्द वापरतायत त्या शब्दांचा अर्थ सेम जर शब्द असेल, उदाहरणार्थ अमित नावाचा एक दोन व्यक्ती आहेत, नाव त्यांचं अमितच, पण एक अमित चोरी करतोय, व्यसनाधीन आहे, आणि दुसरा अमित मात्र लोकांना दान देतोय, निर्व्यस्ती आहे. आणि अमित अमित असा असा आहे असं एखाद्यानं म्हटलं तर लोकांना अर्थबोध होत नाही, नेमका अमित कोण? बुद्धिस्ट म्हणजे बौद्ध शब्दांचे जे अर्थ आहेत ते बौद्ध पद्धतीनं आपण स्वीकारले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. त्यांना वैदिक पद्धतीनं पाहता कामा नये. म्हणजे प्रत्येक धर्माची किंवा प्रत्येक व्यक्तीनं त्या शब्दांची काही व्याख्या केलेली आहेत. तर बुद्धांनी कर्माची व्याख्या काय केली, किंवा बुद्धांनी पुनर्भवाची, म्हणजे पुनर्भव असा शब्द आहे मूळचा, तर त्या पुनर्भवाची बुद्धांनी व्याख्या नेमकी काय केली हे पण पाहणं खूप आवश्यक आहे. मिलिंद प्रश्नामध्ये नेमका हाच प्रश्न मिलिंद राजानं नागसेन भंतेंना विचारलाय की तुम्ही आत्माच मानत नाही तर मग पुनर्जन्म कशाचा, आणि ती विस्तारानं चर्चा तिथं झालेली आहे. बाबासाहेबांनी पण या ग्रंथामध्ये त्या चर्चेचा सारांश घेतलेला आहे. म्हणून शब्दसाम्य जे आहे ते शब्दसाम्यावरून आपण गफलत करता कामा नये असं मला वाटतं. आणि बाबासाहेबांना नेमकं तेच सुचवायचं आहे की बुद्धांनी जरी कर्म शब्द वापरला तर तो वैदिकांच्या कर्माचा आणि त्याचा काही संबंध नाही. बुद्धांनी पुनर्जन्म स्वीकारला, पण तो पुनर्जन्म आणि वैदिकांचा पुनर्जन्म सारखा नाहीये. अशा पद्धतीने आपण पाहू. व्हेरी गुड, परफेक्ट सर. हा, बरोबर आहे की आपल्याला त्याचा अर्थ वेगळा आहे तर जाणून घ्यायला पाहिजे वेगळा अर्थ. नगरकर सर. म्हणजे कसं आहे की आपल्याकडे आत्मा नाही आहे पण कर्म आहे, असा कसा? आता चार वर्णवादी जे धर्म आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही कर्म आम्ही करतो ते आमच्या आत्म्यावर कोरले जाते, आणि मग या जन्मात आपण जे काही पुण्य करतो ते आमच्या आत्म्यावर कोरलं जातं, आणि मग याचा परिणाम ह्या आत्म्याला पुढचा जन्म घेऊन त्याला ते मग त्याचे फळ मिळतात. आमच्याकडे आत्माच नाही आहे तर मग हे कर्माचा सिद्धांत हा कुठे लोड होणार आणि कोणाला फळ मिळणार? तर आम्ही कर्म मानतो आणि पुनर्जन्मही मानतो, तर पुढच्या जन्मात या जन्माचे कर्म काही परिणाम देतात का हा प्रश्न आहे. जर पुढच्या जन्मात या जन्माचे कर्माचा परिणाम होत नसेल तर पुनर्जन्म स्वीकारण्याची काय गरज आहे? पुढचा जन्म म्हणजे हा कर्म सिद्धांत आम्ही स्वीकार केला, आत्मा नाकारली, पुढचा जन्मही स्वीकार केला, तर मेल्यानंतरचा काही पुनर्जन्म असतो तिथे कर्माचे परिणाम मिळतात का असा प्रश्न साधारण जो वरवरचा अभ्यास करणार आहे, ज्याला बुद्धिस्ट डॉक्ट्रिनचा अभ्यास नाही किंवा त्याचे जे टर्म कसे वापरले जातात, कुठल्या अर्थाने वापरले जातात, त्यांचा गोंधळ उडतो. बरोबर सर. आता आम्ही तरी स्पष्टच गोंधळ उडतो. हो, आता मी तर स्पष्टच म्हणू शकेल इथं. पहिलं तर बाबा आता हे सायंटिफिक वर्ल्ड मध्ये वाटतं की कशाचा आत्मा बित्मा काय असं वाटतं. आता काही म्हणतात बे रिसर्च चालू आहेत वगैरे,
पण आता स्वामीत सरांनी मान्य केलं, तुम्ही मान्य केलं, इथेही दिलं की बाबा बुद्धांनी आत्मा नाकारलाय आणि सायंटिफिकली काही प्रूव्ड नाहीये की आत्मा आहे, तर मग आत्मा तर कटच. आता कर्म माहित नाही कर्माचं काय, पण रिबर्थ तर ते काही मान्य करण्याजोगं वाटत नाही. म्हणजे आपण सायंटिफिक बुद्धाने वर्ल्ड मान्य मध्ये केलं. कसं हा असं म्हणल्या गेलं की बुद्धांनी मान्य केले, पण आता आम्ही जर जसं म्हणाले की कदाचित त्याचा अर्थ वेगळा असेल आणि आपल्याला आजपर्यंत शिक्षण जे मिळाले त्यानुसार पुनर्जन्म हे आत्मा आणि कर्माशी निगडीत आहे हे असं दिसतंय. बाबासाहेबांनी म्हटलंय ना, हे तर बाबासाहेबांनीच लिहिलंय तिकडे. काय म्हणले? कर्म आणि रिबर्थ याचा एक्झॅक्ट सेंटेन्स काय इथे, डिड ही यूज देम इन सेन्स दॅट द सेन्स इन विच दे वर युज्ड बाय द ब्राह्मिन्स ऑफ हिज डे. हे तर बाबासाहेबांनी म्हटलं. बरोबर बरोबर. म्हणजे तर विचारले ना हे प्रश्न हे की इम्पॉर्टंट. त्याच सेन्स मध्ये वापरलेत काय, मग का वेगळा सेन्स म्हटलं नाही म्हणेल मी, विचारलंय कारण त्याला विचारले. क्वेश्चन मार्क. हा म्हणून मग ते आपल्यावर थोडी जबाबदारी काय येऊन जाते की आधी आपण जे पारंपरिक शिक्षण होतं त्यानुसार आपण कसा विचार करणार की आपल्याला जे माहित आहे, आपल्याला काय बरोबर. माहित आहे, आत्मा असतो. सर जसं म्हणाले, नगरकर जसं म्हणाले, आत्मा असतो, कर्माचे सगळे कर्म त्याच्यावर प्रिंट होतात. हं? आणि मग ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याचं कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला पुनर्जन्म मिळेल. तर मग पुनर्जन्म व्हायचा असेल तर आत्मा लागलच ना, आत्म्याशिवाय पुनर्जन्म कसं, हे आपल्याला पारंपरिक पद्धतीने माहित आहे. तर हा गोंधळ आहे. पण वेगळा अर्थ असेल तर आता ते वेगळा अर्थ बघू जेव्हा केव्हा येईल तेव्हा. अमित सर काय म्हणत होते? नाही, खूप महत्वाचं आहे सर. म्हणजे जेव्हा जेव्हा बौद्ध धर्मातले असे काही शब्द आपल्याला दिसतील, जेव्हा जेव्हा असे काही शब्द आपल्याला दिसतील, आत्मा म्हणजे अत्त दिसेल, कम्म दिसेल, म्हणजे पुनर्भव दिसेल, ज्या ज्या गोष्टी आपण आतापर्यंत ऐकत आलोय लहानपणापासून आपल्या शिक्षणामध्ये, त्याच गोष्टी बौद्ध धर्मामध्ये आपल्याला जेव्हा दिसतील तेव्हा आपण एक काळजी घेतली पाहिजे की त्याचा अर्थ बुद्धांनी काय लावलेला आहे. कारण बुद्धांनी प्रत्येक गोष्टीची व्याख्या दिलेली आहे आपल्याला. एक ब्राह्मण शब्द घेऊया. धम्मपदामध्ये येणारा जो ब्राह्मण वर्ग आहे तो ब्राह्मण, तिथं त्या ब्राह्मणाची व्याख्या काय आहे, जो शील संपन्न असतोय किंवा विकारमुक्त असतोय, शुद्ध असतोय, काया वाचा मनानं जो शुद्ध असतोय त्याला ब्राह्मण म्हटलं गेलं. बुद्धांची व्याख्या तीच व्याख्या आपण पारंपरिक पद्धतीने ऐकलेली आहे. ती व्याख्या काय आहे की कुठल्या तरी विराट पुरुषाच्या तो मुखातून आलेला असतोय, तो श्रेष्ठ असतोय, अशी. म्हणजे शब्द तोच जरी असला तरी अर्थ वेगवेगळे आहेत. म्हणून बौद्ध परिभाषेमधले शब्द आपण शोधणं हे खूप आवश्यक आहे. अन्यथा गोंधळ होऊ शकतोय. आपण पटकन नाकारू शकतोय, अरे इथं ब्राह्मण सांगितलंय, आम्ही तर ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करत आहे आणि बुद्ध ब्राह्मण शब्द कसा सांगतायत, आम्ही तर पुनर्जन्म मानत नाही, मग बुद्ध पुनर्जन्माची व्याख्या इथं देत आहेत, पुनर्जन्म मानतात, हे कसं घ्यायचं. तर बुद्ध काय नेमके म्हणतात हे शोधावं, असं मला वाटतं की बाबासाहेब हे सुचवतात की ऍक्च्युअल तुम्ही जाऊन पहा बरोबर की बुद्धांनी याच्या डेफिनेशन काय केलेले आहेत. आपल्या मनानं आपण अर्थ लावू शकतो ना बरेच वेळेला. बरोबर. तर तसं न करता खोलामध्ये जाऊन प्रत्यक्ष हे बाबा वेगवेगळं आहे का एकच आहे हे पाहिलं पाहिजे. जसं याच्या अगोदरचा प्रश्न दुःखाची व्याख्या काय केली ते बघावं लागेल, तसंच इथे पुनर्जन्माची व्याख्या काय केली ते बघावं लागेल. कर्माची व्याख्या या जन्मात फळं देणारी आहे की पुढच्या जन्मात फळं देणारी आहे, मागच्या जन्माच्या कर्माच्या फळामुळे हा जन्म मिळाला का, की असंच आहे की कसं आहे, असे शोध घेण्याकरता हे पुस्तक आहे. तुम्हाला ह्या सर्व जे टर्मिनॉलॉजी, बुद्धांचे टर्मिनॉलॉजी काय, नेमकं त्यांचा व्याख्या काय हे समजून घेण्याकरता हे पुस्तक आहे. आणि सोबतच नुसतं पुस्तकच नाही तर बाबासाहेब असं ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये असं कधीच म्हणत नाही की मी सांगतो आणि ते अल्टिमेट आहे आणि ते फायनल आहे, तुम्हाला ते मान्यच करावं लागेल. उलट बाबासाहेब दुसऱ्या पॅराग्राफमध्ये म्हणतात की जे जे काही मुद्दे इथे येणार आहेत या ग्रंथामध्ये, असे जे विसंगती जे विसंगतीचे मुद्दे येणार आहेत, सुसंगती साधण्याकरता तुम्हाला चर्चा करावं लागेल. मी सर्व सांगणार आहे असं नाही सांगत. म्हणजे तिथे भिस्त कोणावर आहे की चर्चेवर आहे आणि चर्चा करावी, चर्चा करून कशाच्या बेसिसवर त्याचं उत्तर खरं ठरवावं, तर ते प्लॉजिबल असायला पाहिजे आणि रिझनला पटणारं पाहिजे. आणि मी तर म्हणतो सर की आता सायन्स डेव्हलप झालेलं आहे तर ते सायंटिफिकली प्रूव्ह नाही पाहिजे, म्हणजे जेवढं करता येईल तेवढं, नाही का. हो हो. आणि या ते पुन्हा ग्रंथाच्या आधारावर आहे बरोबर म्हणून ते मान्य नाही, ते चर्चेच्या आधारावर जे मान्य होईल ते मान्य होईल. म्हणजे ग्रंथ म्हणजे हाही ग्रंथ आणि जे निकायाचे ग्रंथ आहेत तेही ग्रंथ. सर चर्चेवरही म्हणता येणार नाही, चर्चेवरही नाही का,
कोणते तरी 4 लोक भेटले आणि त्यांनी मान्य केलं की नाही नाही असं असं आहे, तर कसं मान्य करते? त्यांनी बौद्ध ते लोक बुद्धी आता प्रामाण्यावर त्या नाही नाही क्षेत्रातला त्यांनी ते बुद्धी जाणकार जो प्रामाण्यावर आहे, हे बघा, केवळ चर्चेला आता आपण 4 लोक बसलो आणि आपल्या 4 लोकाला त्या कन्सेप्ट मुळातून जर माहित नसतील तर आपण चर्चेतून आपल्या मनाचा निष्कर्ष काढू शकतो. बरोबर एक तर जण नाही काढू शकत. बौद्ध धर्मातील कर्मसिद्धांत समजून घ्यायचा असेल तर त्यामध्ये ज्या माणसानं काही काम केलेलं आहे, त्याचा व्यासंग केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, अशा माणसांना आपण बोलवलं पाहिजे आणि त्याच्याकडून तो समजून घेतला पाहिजे की ऍक्च्युअल बुद्ध काय काय म्हणतात. अन्यथा आपणच आपल्या मनानं अर्थ लावत बसलो तर आपण चुकीच्या दिशेनं जाऊ शकतो असं मला वाटतं. हा, मग आता इथे जे म्हटलं आहे की बौद्ध लोकांनी चर्चा करावी, आता बौद्ध लोकांनी चर्चा करावी याचा अर्थ आहे आणि ते प्रॉब्लेम सोडवून घेण्याकरता काम करणार आहे. आता ही पात्रता कोणाची राहील? तर मला वाटतं हे संघ चर्चा आहे. संघामध्ये जे लोक राहतात तर संघांची एक कॅपॅबिलिटी राहते, तरच त्याला संघ सदस्य आपण म्हणतो. आणि त्याला जे संगती होत होत्या तिथे किमान लोक अर्हत टाईपचे लोक लागत होते, नाहीतर कमीत कमी अठ्ठापुरुष पुग्गला अशा टाईपचे लोक लागतात जे धम्म आचरण करतात. त्या लोकांना आपण बौद्ध म्हणू. कमीत कमी एवढं तरी आपल्याला ती व्याख्या की बौद्ध लोकांनी चर्चा करावी तर बौद्ध कोणाला म्हणायचं? जे किमान अठ्ठापुरुष पुग्गलापैकी काही लोक आहेत किंवा 8 प्रकारचे जे घटक केले आहेत, जे आपण संघवंदनामध्ये म्हणतो ना अठ्ठापुरुष पुग्गला, तशा टाईपचे लोक असतील तर आपण त्यांना चर्चेची पात्रता आहे असं आपण मानू शकतो. अन्यथा कोणीही चर्चा करेल आणि निष्कर्षही काढू शकणार नाही, कारण तिथे प्रॉब्लेमवर सोल्युशन देण्याची गरज आहे. जर कोणी चर्चा करेल निष्कर्षावर सोल्युशन देऊ शकेल का तो? आणि देत असेल तर दे आर व्हेरी एनलायटन पीपल, चर्चा दे आर करण्यासाठी राईट पीपल. हा, पात्रता असायला पाहिजे. समजा एखादा फेमस आहे, क्रिकेट मधला एखादा फेमस व्यक्ती आहे, समजा धोनी आहे, तर धोनीला आपण एखाद्या विज्ञानातला प्रश्न विचारू नाही शकत किंवा विज्ञानातल्या प्रश्नावर तुमचं काय मत आहे, राजकारणावर तुमचं काय मत आहे असं म्हणून चालणार नाही. तो ज्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे त्या क्षेत्रातलेच प्रश्न त्याला विचारले पाहिजेत. म्हणून ही जी या ज्या संकल्पना आहेत तर त्या या संकल्पनेमध्ये ज्यांनी समजा काही काम केलेलं आहे, बुद्धिझम मध्ये सखोल अनेक वर्ष अध्ययन केलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे किंवा आचरण केलेलं आहे, तर अशा माणसांना बोलवून त्यांच्याकडून हे समजून घेणं पण खूप आवश्यक आहे. मूळ ग्रंथांमध्ये काय म्हटलेलं आहे, त्याचे अर्थ काय बदलत गेलेले आहेत का, त्यामध्ये काय भेसळ झालेली आहे का? आता सर जसं म्हणतायत भेसळ झाली असेल तर कुठं झालेली आहे, कशी झालेली आहे हेही सिद्ध करून सांगावं लागेल. अन्यथा आपल्याला काही गोष्टी समजत नसतील तर आपण पटकन म्हणून जाईल हे भेसळ आहे, असं नाही चालणार. त्यातल्या तज्ञ लोक म्हणायला पाहिजे. नाही बरोबर, ज्याच्या त्याच्या मर्यादेनुसार आपण ते निष्कर्ष काढत जाऊ, पण निष्कर्ष खरा कोणाचा ठरवला जाईल की ज्याने ते अधिक चांगल्या पद्धतीने प्रूव्ह करून दिलाय त्याचाच ना. बरोबर, आपण म्हणलो म्हणून कोण ऐकणार आहे, नाही का? त्याला निकष आहे कालाम सुत्त, कालामांना सांगितलेलं जे सुत्त आहे तो निकष तर नक्कीच वापरावा लागेल. म्हणजे कोणताही संघ त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही. बरोबर. ते मार्गदर्शक तत्व आहेत बुद्धांचे, ते त्याला ते अनुसरण करावंच लागेल. याला मला वाटते की बौद्ध जगतामध्ये कोणाचा विरोध नाही आहे. नाहीच आहे. ठीक आहे, माझं काय म्हणणं सर, आजचा दिवस थांबू. सुनील, फेसबुकवर काही कॉमेंट्स काही किंवा काही क्वेश्चन्स आले तर बघता येईल का तुला? बरं ओके. तर मग काय करूया, लाईव्ह मध्ये मला दिसत नाही रे, थोडं फुल स्क्रीन करावं लागतं, ते फुल स्क्रीन करावं लागतं थोडं. तर ठीक आहे, सरांनी बघितलेलं आहे, तर मग आज थांबूया आपण. बाकी शेवटी म्हणूया की काही लोकांच्या काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर त्यांनी ते कमेंटमध्ये सांगावेत. पण व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करावे, कॉमेंट करावे, सबस्क्राईब करावे आणि मॅक्झिमम शेअर करावे, जेणेकरून मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे. गुड नाईट. जय भीम. जय भीम सर. जय भीम. लाईव्ह बंद करावं लागेल सर. हे करणार ना.